सिच्युएशन येते ना त्यावेळेस दोन गोष्टीमध्ये डिवाइड करायचं असतात की थिंग्स दॅट आय कंट्रोल अँड द थिंग्स दॅट आय कॅनॉट कंट्रोल. हे जर तुम्ही करू शकलात मुलांनो, सपोज व्हॉट आर द थिंग्स दॅट आय कॅन कंट्रोल, मी कंट्रोल करू शकणाऱ्या गोष्टी कुठल्या आहेत? हार्डवर्क आहे, मी जास्तीत जास्त एमसीक्यू ची प्रॅक्टिस करू शकतो, मी जास्तीत जास्त टेस्ट अटेम्प्ट करू शकतो, मी जास्तीत जास्त अभ्यास करू शकतो, मी जास्तीत जास्त रिव्हिजन करू शकतो, मी डाऊट विचारू शकतो. दीज आर द थिंग्स दॅट कॅन बी कंट्रोलेबल. व्हॉट आर द थिंग्स दॅट कॅनॉट बी कंट्रोलेबल? द पिरियड ऑफ लॉकडाऊन, ते आपल्या हातात नाहीये. एक्झाम कधी होणार आहे मुलांना, ते पण आपल्या हातात नाहीये. ठीक आहे. आणि म्हणून बऱ्याच वेळेस काय होतं माहितीये का, बऱ्याच वेळेस मॅक्सिमम स्टुडंट काय करतात की ज्या गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये नाहीयेत त्यामध्येच खूप सारी एनर्जी वेस्ट करतात. ऍक्च्युअली निगेटिव्ह एनर्जी आहे, त्याबद्दल गॉसिप करणे, त्याबद्दल चर्चा करणे, आणि मग होतं काय, अँड दे ब्लेम द गव्हर्नमेंट, द सिच्युएशन, की लॉकडाऊनच लागला आहे किंवा एक्झामची डेट आणखीन आहे 26 जुलै, पण ती पोस्टपोन होणार आहे का त्याच दिवशी होणार आहे मला माहित नाही, त्यामुळे मग अभ्यास होत नाही, असं काहीतरी ब्लेम करत राहतात. आणि मग त्यांचं फोकस सगळं कशावर आहे की त्या गोष्टी जे ते कंट्रोल करू शकत नाहीत. फॉर एक्झाम्पल, कधी एक्झाम होणार आहे हे आपल्या हातात नाहीच आहे, पण एक्झाम होणार आहे मुलांना, आपल्या हातात जे ना त्याच्यावर कंट्रोल करा. फोकस ऑन द थिंग्स दॅट आर अंडर युअर कंट्रोल. आणि त्याच वेळेस हाच तो फरक आहे, विनर आणि लुजर मध्ये काय फरक आहे मुलांना. विनर काय करतात, सिच्युएशन जी काय टफ असू द्या तर तिच्या जे त्यांच्या हातात आहे ते करतात, आणि लुजर जे त्यांच्या हातात नाहीये त्याबद्दल गप्पा करत बसतात. तुम्हाला माहिती आहे वर्ल्ड कप फायनल, ठीक आहे, सचिन आउट झालेला होता, तुम्ही बघितलाय का माहित नाही मला, आणि सेहवाग पण आउट झाला होता, आणि गंभीर आला होता, आणि टफ सिच्युएशन होती इंडियाची अगेन्स्ट श्रीलंका 2011चा वर्ल्ड कप. आणि गंभीरनं त्याच्या हातात काय होतं, तर बॅटिंग त्याच्या हातात होती, त्याला जे बेस्ट येत होतं ते त्यांनी केलं, तो रडत बसला नाही, आणि जवळपास नियर अबाउट 90+ त्यांनी रन काढले आणि इंडियाला एका चांगल्या सिच्युएशन मध्ये घेऊन गेला. त्यानंतर धोनी आला, धोनीनं पण तेच केलं. सिच्युएशनला जे त्याच्या हातात आहे, ठीक आहे, बॅटिंग ही त्याच्या हातात होती, त्याचा प्रॅक्टिस होती, त्याला तेच करत राहिला, की आता खूप चांगले प्लेयर आउट झाले असं म्हणत बसला नाही, आणि शेवटी इंडियानं मॅच जिंकला. आणखी एक दुसरा कॉन्सेप्ट आहे मुलांनो, रिस्पॉन्ड अँड नॉट टू रिॲक्ट टू द टफ सिच्युएशन. याचा अर्थ काय बघूया. रिस्पॉन्ड आणि रिॲक्ट बऱ्याच लोकांना वाटतं की हे सारखेच आहेत काय. समजा एखादी टफ सिच्युएशन आहे, टेक द एक्झाम्पल ऑफ दिस लॉकडाऊन इज अ टफ सिच्युएशन फॉर एव्हरीवन. पूर्ण एंटायर वर्ल्ड मध्ये लॉकडाऊन चालू आहे आणि प्रत्येकासाठी ही सिच्युएशन टफ आहे. तर काही लोक काय करतात, रिॲक्ट होतात ह्या सिच्युएशनला रादर दॅन रिस्पॉन्डिंग. रिॲक्शन काय आहे मुलांनो, रिॲक्शन इट इज युअर इमोशनल रिॲक्शन टू दॅट टफ सिच्युएशन. मग काय आहे, इट मे बी फिअर, इट मे बी अँगर, कधी भीती पण वाटू शकते, ही एक इमोशनल रिॲक्शन आहे, आणि त्या भीतीपोटी आपण अभ्यास सोडून देतो. किंवा कधी कधी आपल्याला या सिच्युएशनचा राग पण येतो, किंवा घरी पण काहीतरी घडतं आणि आपण डायरेक्ट रिस्पॉन्ड व्हायच्या ऐवजी, रिस्पॉन्स करायच्या ऐवजी ना रिॲक्ट होतो आणि काहीतरी बोलून जातो आणि आपला पूर्ण दिवस वाया घालतो. सो प्लीज रिमेंबर, डू नॉट रिॲक्ट अँड माय फ्रेंड रिस्पॉन्ड टू द टफ सिच्युएशन. मग रिस्पॉन्स म्हणजे काय आहे, रिस्पॉन्स म्हणजे जी सिच्युएशन आहे तिचं प्रॉपर थॉटफुल अनालिसिस करा, प्रॉपर कूल माइंडनं विचार करा की मला याच्यावर काय करता येईल आणि याच्यासाठी बेस्ट फॉरवर्ड वे काय आहे, तर ते बघा आणि त्यानंतर पुढचे पावलं उचला. दॅट इज कॉल्ड एज माय फ्रेंड रिस्पॉन्स टू द टफ सिच्युएशन. जसं की आता हे लॉकडाऊनला तुम्ही जर रिॲक्ट होत गेला, तुम्ही जर भीती बाळगली, किंवा आता ही एक्झाम जी पोस्टपोन होईल आणखी माहित नाही होईल का नाही, तर पण याला जर तुम्ही रिॲक्ट होत गेलात आणि रिॲक्शन काय येईल मुलांना, डिप्रेशन येऊन जाईल, तुम्हाला लोअर साईडला वाटेल, तुम्हाला चांगलं वाटणार नाही. तर रिस्पॉन्ड करा. रिस्पॉन्ड कसा करताल, प्रॉपरली रिव्हिजन करत राहा, ठीक आहे, प्रॉपरली तुमचे एमसीक्यू सॉल्व्ह करत राहा. दॅट इज कॉल्ड एज द रिस्पॉन्स. घरी पण असं बऱ्याच वेळेस होतं, काहीतरी आई बोलते किंवा वडील बोलतो आणि आपण लगेच रिॲक्ट होतो, किंवा आपला छोटा भाऊ किंवा मोठा भाऊ बोलतो आणि आपण लगेच रिॲक्ट होतो. रिॲक्शन इज अ माय फ्रेंड इमोशनल गोष्ट आहे, ती इमोशनल प्रोसेस आहे, आणि त्यामुळे आपलंच नुकसान होतं, तुमचा टाइम जातो. आलं लक्षात. आणि तुमचे ते 2-3 तास गेलेले परत येणार नाहीत. इथून पुढे ना, डू नॉट रिॲक्ट अँड रिस्पॉन्ड टू दॅट सिच्युएशन. ठीक आहे, तर आपण सेशन सुरू करूया. आय होप की अमोल सर आले असतील. ठीक आहे, मी त्यांना घेतो आणि तुमचे काय अगोदर सर बोलतील, नंतर तुमचे जे काय क्वेश्चन असतील तर तुम्ही त्यांना ते विचारू शकताय. ठीक आहे, मी ते तुम्हाला मदत करेल त्यांना विचारायला. थँक्यू.
ओके. वंडरफुल. ऑल राईट. सो बिफोर वी बिगिन, सुरू करायच्या आधी काही आपण बघू आपलं प्रिपरेशन आहे का. तर माझा आवाज येतोय तुम्हाला व्यवस्थित? आय एम युजिंग अ हेडफोन. समथिंग. येस. हो. वंडरफुल. थँक्यू श्रेया. थँक्यू वरा. थँक्स अ लॉट. ऑल राईट. मी दिसतोय तुम्हाला? कसा दिसतोय ते नाही, मी दिसतोय तुम्हाला? एक्सिलंट. सो बेसिकचा कव्हर. ऑल राईट. भास्कर सर बोलले आता रिस्पॉन्स बद्दल, प्रिपरेशन बद्दल, कंट्रोल बद्दल आणि ते मॅच बद्दलही बोलले. इट वॉज डॉक्टर भास्कर अँड मी हु हॅड वॉच दॅट मॅच टुगेदर. आमच्या हॉस्टेल मेसच्या टीव्ही वरती आम्ही तो मॅच बघितला. इट वॉज अ वंडरफुल मेमरी, राईट? सो टेकिंग क्यू फ्रॉम दॅट, मला हे सेशन सुरू करायच्या आधी तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. एक इमॅजिनेशन जी आहे तुमची ती बाहेर आणायची आहे. आय वॉन्ट यू टू फील सर्टन इमोशन्स ऍक्च्युअली बिफोर वी गो अँड टॉक अबाउट दिस थिंग. ऑलराईट? आणि मध्ये तुम्हाला कधीही वाटलं तर एक प्रश्न विचारून घ्या. भास्कर जे आहेत ते मला सांगतील किंवा मी वगैरे प्रश्न आणि मी तुम्हाला सांगेन. इट्स अ व्हेरी डिफिकल्ट सिच्युएशन दॅट वी आर फेसिंग. आपण फारच बिकट परिस्थिती फेस करतोय सध्या. पण झालं काय, गो बॅक फ्यू इयर्स लेटर, जिथे तुम्हाला वेळ होता आणि सपोज तुमच्या मामांचं लग्न होतं. मामांचं लग्न आहे दुसऱ्या गावात. तुम्हाला सगळ्यांना तिथे जायचं आहे. अख्खी फॅमिली जाणार आहेत. मामा तिथे एकटे राहतात आणि लग्न झालं डिसाईड आणि पटकन ते करायचं, उरकवायचं. तुम्ही सगळ्यांनी बस केली छानपैकी आणि सगळे फॅमिली मेंबर्स त्याच्यात बसले आणि बस सुरू झाली आणि सगळे निघाले. मध्ये जाता जाता मस्तपैकी गाणी चालू आहेत, बसेसमध्ये डान्स चालू आहे, काहीतरी स्नॅकिंग चालू आहे. एव्हरीबडी इज व्हेरी हॅपी. इट्स अ प्लेजरफुल जर्नी दॅट यू ऑल हॅव टेकन. सगळ्यांना जायचंच आहे, मामांचं लग्न उरकवायचंच आहे, राईट? बट आणि तुम्ही जस्ट पोहोचलात. यू ऑलमोस्ट रिच्ड ओव्हर देअर आणि तुमची गाडी खराब झाली. तुमची बस खराब झाली. बसमध्ये प्रॉब्लेम यायला लागला. व्हॉट वुड यू डू? तुम्ही बस सोडून गाडी करून परत येणार, बसला रिपेअर होऊ देणार आणि वेट करणार तिथे आणि नंतर जाणार, डज नॉट मॅटर किती वेळ लागणार, किंवा तुम्ही बघणार की माझ्याकडे आणखीन काय व्हेकल्स आहेत, कॅन आय गेट सम अदर हेल्प, दुसरी कुठली बस बोलवू शकतो का, दुसरे कुठले व्हेकल्स बोलवू शकतात का तुम्ही सगळ्या, आणि त्यानंतर तुम्ही सगळे जाऊ शकता का तिथे जिथे wherever you wanted to go, right? What's happening here is initially फार अशी प्लेजरफुल जर्नी, देयर वॉज लॉट ऑफ प्लेजर गोइंग ऑन, हसत खेळत सगळे चालले होते. बट नाव इट्स नॉट दॅट. गाडी खराब झाली, चिंतित झालेत लोक. पण त्या लग्नाला जायचं आपण थांबवणार आहोत का? आपल्याला जायचं तर आहे, एकच माम आहे. त्याच्या लग्नाला आपण सगळे गेलो नाही तर तो इट वोंट हॅपन पॉसिबली. And you really, really want to go. So you'll make sure that you actually go. Does not matter how you reach there. Does not even matter if you have to walk there. तुम्हाला चालून सुद्धा जायचं असलं तरी तुम्ही जाणार. Right? And that is what has happened now. So myself, Dr. Amol Taide. मी मुंबईत आहे. I'm a mental health guide. I studied with your Dr. Bhaskar sir. You know, या लॉकडाऊन मध्ये असं झालं की इट हॅज बीन अ सिच्युएशन जिथे बऱ्याच लोकांचं नुकसान पण झालंय. ऍट द सेम टाइम बऱ्याच लोकांनी फायदा पण करून घेतलाय. इन द इंट्रोडक्टरी व्हिडिओ दॅट वी हॅड सेंट यू, त्यामध्ये मी सांगितलेलं दॅट यू कॅन यूज दिस ॲज अन ऑपॉर्च्युनिटी फॉर युअर सेल्फ. काही माझे क्लायंट्स आहेत आणि काही माझे मित्र आहेत, त्यांच्या बिझनेसेस मध्ये त्यांना लॅक्स अँड क्रोर्स ऑफ रुपीज दे आर लुझिंग. बट ऍट द सेम टाइम तितकेच मित्र आणि क्लायंट्स आहेत माझे जे ऍक्च्युअली दे आर मेकिंग मनी. I am a medical advisor to an online consultation company. I have 1,500 doctors under me. I'm a chief medical advisor there. आणि तिथे आम्ही ह्या लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये इतके ऑनलाईन कन्सल्टेशन केले दॅट आमचं पूर्ण वर्षभराचं आम्ही सरपास करून टाकलं. हाऊ? सिम्पल. इट हॅज बीन अन ऑपॉर्च्युनिटी दॅट वी युज्ड, राईट? तुम्हाला सुद्धा यू हॅव गॉट अन ऑपॉर्च्युनिटी बिकॉज एव्हरीबडी एल्स इज फेसिंग द सेम प्रॉब्लेम. जर का तुम्ही या वेळेचा उपयोग चांगल्याने केला, प्लीज रिमेंबर इट्स अ एंट्रन्स एक्झामिनेशन.
10वी 12वी नाहीये की जिथे सगळे पास होतील. नो, इट्स अन एंट्रन्स एक्झामिनेशन. यू ऑल्सो हॅव टू लुक व्हॉट अदर्स आर डुईंग अँड यू ऑल्सो हॅव टू बेटर युअरसेल्फ. अँड ही ऑपॉर्च्युनिटी जर का तुम्ही यूज केली, there's no stopping. As I said, I already consider you as doctors, right? It's just one step. It's just one step that is remaining that you have to go, that you have to take, and you will reach there. All right. In other words, if I say, असं झालेलं की तुम्ही स्टार्ट केलं प्रिपरेशन, तुम्ही क्लासेसला जायचं, everybody was engaged in that. There was an aura, there was an atmosphere. सगळ्यांना तेच करायचं होतं. It becomes very easy. It becomes a natural act. It does not take a lot of efforts, right? To sit and study. तुम्ही आरामशीर ते करून घ्यायचं. And that used to give you pleasure as well. पण त्यामध्ये अडथळा आलाय, ऑरा चेंज झाला, ऍटमॉस्फिअर चेंज झालं. काय झालंय नेमकं? पॅन्डेमिक आलाय. बिग प्रॉब्लेम इन द वर्ल्ड. वी आर नॉट शुअर गव्हर्नमेंट काय करणार आहे, एक्झाम कधी होणार आहे. तर सगळं ऑरा आणि ऍटमॉस्फिअर जे होतं की बाबा प्रिपेअर करतोय, एक्झाम येणार आहे, मी प्रश्नोत्तर करणार, सॉल्व्ह करणार, तिथे दॅट हॅज गॉन, व्हॅनिश्ड. तुम्ही घरी लॉक्ड आहात, बाहेर जाऊ शकत नाही, मित्रांना भेटू शकत नाही, कुणाला विचारू शकत नाही, त्या पद्धतीने जशी आधी करायचं. तर ती जी खुमारी असते ना डोक्यावरती, द क्लाउड असतं ना ऑफ प्रिपरेशन, ऑफ दॅट इंटेन्सिटी, दॅट हॅज व्हॅनिश्ड. दॅट हॅज व्हॅनिश्ड. दॅट इज व्हॉट हॅज चेंज अँड दॅट हॅज हॅपन्ड विथ एव्हरीवन. सगळ्यांसोबत झालंय तसंच. बट हिअर ऍक्च्युअली लाईज अन ऑपॉर्च्युनिटी. व्हॉट इज इम्पॉर्टंट टू ऍक्च्युअली reach to that destination or to see how you are reaching that destination. ती एंट्रन्स साठी 100% प्रिपेअर होऊन तिथे जाणं इम्पॉर्टंट आहे की मी आता प्रिपेअर करताना मला प्लेजर येत आहे की नाही. दॅट इज इम्पॉर्टंट, राईट? सो दिस इज व्हॉट आय वॉन्ट यू टू कीप इन माइंड अँड लेट्स हॅव अ डिस्कशन. ऍट द सेम टाइम वी ऑल आर अवेअर व्हॉट स्ट्रेस कॅन डू टू अस. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की असल्या परिस्थिती जे आहे ते सगळ्यांसाठी असं नाही की ओके डन, चलो बोल दिया सुन लिया, लेट्स डू इट. नो, इट्स नॉट दॅट सिम्पल. फॉर सम इट माइट बी की ओ इतकंसं ऐकलंय, मला फार चांगलं वाटतं, लेट मी सेट, लेट मी जस्ट डू इट. आणि कदाचित करू पण शकणार. पण सगळ्यांसाठी तसं नाहीये. आणि ज्यांच्यासाठी नाहीये तसं, छोटे छोटे जरी प्रॉब्लेम असलं ना, लेट अस डिस्कस दोस. टेल मी, इट कॅन बी एनी काइंड ऑफ क्वेश्चन. काहीही प्रश्न असू शकतं. प्लीज आस्क अँड लेट्स टेक दिस डिस्कशन फॉरवर्ड. And I'll make sure that I use all of my knowledge and experience to help you guys so that I can welcome you in Mumbai, in KEM Hospital, Sion Hospital, Nair Hospital, and see you there and come and say hi to you. Why? Because you have actually cracked the entrance and you are becoming doctors. So please start the conversation. Dr. Bhaskar, please share the questions with me. Let's have this discussion and help these wonderful kids out here. Let's start. Okay. मी सिद्धेशचा प्रश्न ऑलरेडी बघितला. सिद्धेश, थँक्यू सो मच फॉर आस्किंग दॅट क्वेश्चन. सिद्धेशने विचारलंय की सर मला अभ्यास करायचा आहे पण मी डिस्ट्रॅक्टेड राहतो. सिद्धेश, this distraction is such a wonderful concept, you know. It's such a wonderful concept. Actually काय झालंय ना, you distracted yourself from what you were doing earlier by getting into studies. म्हणजे जे पण तू आधी करत होतास ना 12वी पर्यंत किंवा 10वी पर्यंत, लेट्स से, त्यापासून तू स्वतःला डिस्ट्रॅक्ट करून याच्यामध्ये आलेस. Why? Because you saw a bigger goal in front of you. You saw something very enticing. म्हणजे तुला असं दिसलं की बाप रे, म्हणजे मला हे पाहिजे, मला डॉक्टर व्हायचं, तर पांढरं कोट मला घालायचंय, मला दिवसात 100 पेशंट्स बघायचे आणि त्याच्यात कमीत कमी 99 असे असले पाहिजे जे मला थँक्यू म्हणून जातील. हे तू बघितलंस आणि बघितलं की मला लोक किती रिस्पेक्ट करतील व्हेन आय बिकम अ डॉक्टर. माझे घरचे किती खुश होतील. दिस वॉज युअर ओरिजिनल डिस्ट्रॅक्शन. यू जस्ट हॅव टू रिमेंबर दॅट. यू जस्ट हॅव टू लव्ह दॅट डिस्ट्रॅक्शन. तुला परत ते फक्त एकदा स्वतःला आठवण करून दे की तुला का डॉक्टर व्हायचं होतं. ते सगळे रिझन्स आणि पाहिजे तर लिहून काढ आणि मग स्वतःला म्हण, यु नो व्हॉट, मी डिस्ट्रॅक्ट होतो आणि मी माझ्या ओरिजिनल डिस्ट्रॅक्शन कडे जातोय आता. अँड लेट मी बी डिस्ट्रॅक्टेड अँड डू दिस विच इज टू स्टडी. ऑलराइट सिद्धेश, काय माहितीये का, प्लीज गेट इन टू दॅट डिस्ट्रॅक्शन. कारण लेट्स से 1 month, एका महिन्यानंतर जे फळ मिळणार आहे ना तुला, दॅट्स गोना बी अमेझिंग. दॅट्स गोना बी सुपर अमेझिंग.
Okay, I'm not saying about the seat that you're going to crack. I'm talking about the satisfaction that you get. तू जेव्हा बसशील, तुझ्याकडे समोर कम्प्युटर आहे, तू प्रश्नांना बघशील आणि सॉल्व्ह करशील, जे मनात हे फिलिंग आहे ना की बाबा मी 100% दिलंय माझं. आय एम सो हॅपी विथ माय प्रिपरेशन. मी कुठेही वेळ घालवला नाहीये की यासाठी माझ्या परीने जितकं जमत होतं मी तितकं सगळं केलं. त्याचे सॅटिस्फॅक्शन असताना त्या कम्प्युटर टेबलवर बसून, दॅट इज व्हॉट यू हॅव टू अचीव्ह. आफ्टर दॅट, cracking a rank, getting a seat, that is not under our control. As Dr. Bhaskar previously said, let's only worry about the things that are in our control. त्याच्याबद्दलच आपण चिंता करूया. बाकींची आपल्याला चिंता करायची गरजच नाहीये. What is in your control, Siddesh? Is to hold your book in your hand, sit on the table, and go ahead with it. A few of you will definitely must have question how to do that. To do list कशी करायची माझी, टाइम टेबल कसं सेट करायचं. Somebody asked that, I will definitely tell की ते कसं करायचं. And that's again a very interesting thing. So Siddesh, be distracted, but go back to your original distraction. Distracted राहा, पण तुझ्या original distraction वरती. All right, let's take another question. Always welcome, Siddesh, and all the very best to you as well. This is how I see the questions. And Siddesh also asked, study potential is reducing day by day. Okay, we'll talk about that as well. And I'll tell you. So what we are trying to do here is, everyone, आपण असं काही काय म्हणतात त्याला, नथिंग मॅजिकल इज देअर. म्हणजे असं काहीच नाही आहे बाहेर. अशी बाबा रामदेव आता घेऊन आलेले ना कोरोनेल, की बाबा कोरोनेल घेतला 7 दिवसात 100% बरं होणार आहे. सो दॅट वॉज नॉट अ रोबस्ट क्लेम. तर असं काही क्लेम आपण करणार नाही आहोत. व्हॉट वी आर ट्राइंग टू डू इज अंडरस्टँड आवर ओन सेल्फ. आपण स्वतःला समजणार आणि आधी जसं होतं त्याच्यापेक्षा थोडं बेटर व्हायचा प्रयत्न करू, कारण ऑपॉर्च्युनिटी आली आहे. ट्रस्ट मी, इफ यू यूज दिस ऑपॉर्च्युनिटी यू विल बी बेटर देन अदर्स. You will definitely be better than others. All right. Okay. Okay. Dr. Bhaskar, please come in between and let's have a discussion as well. जेणेकरून मुलांना आणखीन चांगलं नाही समजेल. So you are free to ask me any questions because या मुलांना I understand that you probably understand them better than their parents do. So you can definitely ask questions. Amol, Yes. many people are facing the problem of focus. They are not able to focus properly. So okay, perfect. Okay. So Dr. Bhaskaranनी आधीच सुरू व्हायच्या आधी त्यांनी मॅच बद्दल बोललात, राईट? सो भास्कर, यू रिमेंबर गंभीर went on to score 90+ run, right? But can you tell me बांगलादेश सोबत मॅच मध्ये गंभीरने किती रन्स केले? भास्कर, Bhaskar is mute at the moment. Dr. Bhaskar or anybody out there, Siddesh, if you can answer. Pawan, Umesh, Sakshi, Shailesh, can you answer me? Dr. Bhaskar, you said Gambhir scored 90+ runs, which was 97 to be precise. And can you tell me Bangladesh सोबतच्या मॅच मध्ये किती स्कोर केलेले, which was the very first match? नाही, Do you remember? आठवत नाही ते. Exactly the point. तुमचं फोकस जे आहे ते फायनल वर होतं का? Because it was a big match. Do or die. Actually आपल्या हातात येणार होतं, करेक्ट? म्हणजे प्राइज वॉज बिग. फर्स्ट मॅच बांगलादेश सोबत होती, हरलो आपण तरी इतकं फरक पडत नव्हतं. इज दॅट करेक्ट? सेम थिंग अप्लाइज हिअर एज वेल. झालं काय आहे, आपल्याला माहिती होतं द प्राइज इज सो बिग, डॉक्टर व्हायची संधी मिळणार आहे, सीट क्रॅक करणार आहात आपण, आणि त्यामुळे खूप फोकस मोठा लागला. बिकॉज एव्हरीवन एल्स अराउंड वॉन्टेड टू डू दॅट. एव्हरीवन एल्स वॉज देअर हु वॉज इन दॅट व्हेरी झोन. आता काय झालंय, पॅन्डेमिक मुळे, COVID-19 मुळे लक्ष अगदी सगळं विस्कळीत झालंय. जे स्ट्रक्चर होतं ते सगळं तुटून बसलंय. अँड दॅट्स वाय द माइंड लाईज एव्हरीवेअर एल्स. एक्झाम कधी होणार, बाबा मला इन्फेक्शन तर होणार नाही, अरे यार माझ्या दूरच्या नातेवाईकांना झालं, काहीतरी पुढे मी बाहेर गेलो तर काही झालं तर, माझ्या एक्झामच्या आधी मला सिम्पटम्स यायला लागले तर मी काय करणार, मला तिथे लॉकडाऊन केलं त्यांनी तर. So many questions are cropping up in head. This is what is making you lose your focus. Plus,
डॉक्टर होण्याची सीट, वर्ल्ड कप, हे फोकस, ह्या फोकस पासून छोटी छोटी वस्तू, मला कोणीतरी आजारी पडलंय बाबा, गव्हर्नमेंट काही स्टेप्सच घेत नाहीये. वी आर थिंकिंग अबाउट दीज पेटी इश्यूज. ओके, हे जे ऍटमॉस्फिअर, हे जे ऑरा होता, लेट्स गेट बॅक टू दॅट. Try and talk to more and more of your friends who are studying. Try and talk to your parents who will tell you why they were happy when you decided to become a doctor आणि जेव्हा तुम्ही अभ्यास करायचा त्यांना किती बरं वाटायचं. Talk to your mentor, Dr. Bhaskar Shinde, how good he feels when you all were studying and all were focused. He will share with you की exactly काय process होती, exactly काय emotions होते at that moment. So get back to that aura, get back to that atmosphere. Think about the bigger goal. When you make your goal absolutely clear in front of you, before this ends, I'll tell you how to set a goal and vision chart kasa karaycha. It takes 5 minutes and you'll be set for next 2 months. It takes 5 minutes and you'll be set for next 2 months. If you prepare a small little vision board, 2 महिन्यासाठी छोटाच असतो. Once you set that, once you make that vision board and just see it like this, you'll be absolutely clear and you will be absolutely focused as well. All right. So goal is what makes you focus. तुमच्या गोलला परत आठवण करा त्या गोलची and you'll be absolutely focused again. So Bhaskar, that answers the focus question. Plus I will, yes. I will, if any of you wants to ask की focus वाढवायचं कसं, I'll be telling you that as well. Dr. Amol. Yes, please go on. Many people are facing problem of consistency. They are studying for 2 days and taking break for next 3 to 5 days. Yes, so, yes. Can you solve this one? Absolutely, absolutely. See, consistency is in a way a myth. We have been told ki someone consistent, if you are consistent you will achieve your goal. If you are not consistent you won't. Now let me ask you something. What do you mean? तुम्ही आधी 16 तास 18 तास अभ्यास करायचा आणि तुम्ही म्हणता आता मी फक्त 4 तास करू शकतो सर, मी 3च तास अभ्यास करू शकतो, and you assume that माझी consistency lose झाली. But let's rewind ourselves back. We are human beings. We are made of blood, flesh, bones, right? Do you think that putting yourself 16 to 18 hours in just one particular work would not drain you of your energies? तुम्हाला असं वाटतं की तुमची एनर्जी त्याच्यात जाणार नाही? It does happen. आपल्याला, आपल्या शरीराला, आपल्या मनाला, आपल्या या सगळ्या सेल्फला रेस्टची फार 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 गरज असते. ओके, आधी काय झालेलं, तुम्ही एक क्लॉक सेट केलेली, माझं प्रिपरेशन इथे स्टार्ट होतं, माझं प्रिपरेशन इथे संपणार आहे. ओके, त्या हिशोबाने तुम्ही स्वतःला मोल्ड केलं, तुम्ही स्वतःला अप्लाय करायचं. You had a certain system of gaining in energy input, and later on you used to use that energy. There was output. But now ते सगळं विस्कळीत झालं again because of this very situation. That's why you lost your consistency. Okay, but let's take this problem थोडा bigger, make it larger. In general मला consistency चा problem होतोय. That means you are not spending your energy wisely enough. You are not making a correct redistribution of the energies. Consistency is achieved after you correctly spend your energy into something. So you need to watch yourself. You need to see. You need to be vigilant. हे सगळं करावं लागेल तुम्हाला. Does not take much. तुम्हाला फक्त बघावं लागेल की अशा कुठल्या जागा आहेत जिथे मी एनर्जी स्पेंड नाही केली तरी चालतं, आणि use that amount of energy and use it in the things that are highly important at the moment. All right. And second thing is, take ample rest. It does not mean sleep only, but rest. Even if you are sitting, just sitting, doing nothing, just watching outside, it will rejuvenate you to the T. It will rejuvenate you and you can go back and do your work. So consistency is achieved only when you redistribute your energies well enough. All right. So this is what I think answers your question, Bhaskar, about how your kids can achieve consistency. We really need to think कुठून आपल्याला एनर्जी काढायची आणि इथे पुट करायची, कुठून काढायची इथे पुट करायची, and you'll very well be able to do that. Yeah. Thank you, Amol.
आणखी एक प्रॉब्लेम आहे बऱ्याच हम्म. मुलांचा की दे आर फेसिंग द प्रॉब्लेम ऑफ प्रोकॅस्टिनेशन. चला हो, उद्या absolutely. करूया, परवा सुरुवात करूया. म्हणजे प्रॉपर जे असतं ना की एक टाइम टेबल फिक्स करून अभ्यास करणे, तर त्यासाठी त्यांना खूप वेळ लागत आहे. Absolutely. ते पुढं 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 ढकलत आहेत. तर त्या प्रोकॅस्टिनेशन कसं किल करायचं, तर त्याबद्दल तुम्ही बोलताल का? Procrastination is a major problem. It's a major problem all across the world, and currently people are facing that problem a lot. Something personal, I am actually developing a program based on procrastination, uh, a very short program which people can go through, and there will be change anyways. But I'll tell you how procrastination occurs in the body, then in your head and yourself. आणि त्यामुळे त्यावर विचार करून मग एव्हरीबडी कॅन अप्लाय दॅट आणि सगळ्यांना त्याबद्दल मदत होईल. Procrastination is again a mechanism to conserve energy. Biologically, जेव्हा आपण लेट्स गो बॅक टू द केव डेज, जेव्हा आपण केवमन होतो, राईट, तेव्हा काय व्हायचं की आपल्याला हंट करायला पाहिजे, हंट करावं लागत होतं. हंट करून वी यूज टू कीप दॅट हंट अँड यूज इट टू ईट. Evolutionarily, we started to gather, we started to form groups, and then it happened that every time I feel hungry, मला उठून जाऊन हंट करायची गरज नव्हती. ज्याची ड्युटी असणार किंवा ज्याची टर्न असणार तो जाऊन हंट करेल आणि आणेल. दिस वॉज हॅपनिंग इव्होल्युशनरीली. ओके, सो प्रोक्रॅस्टिनेशन इज अ इव्होल्युशनरी ट्रेट. माइंड यू, प्रोक्रॅस्टिनेशन इज अ इव्होल्युशनरी ट्रेट. नाउ दिस सेट इन आवर हेड की बाबा अच्छा हंट करायचं आहे ना, बट आय कॅन ऍक्च्युअली रेस्ट नाउ, आय कॅन कन्झर्व माय एनर्जी. मीन वाईल समबडी एल्स कॅन गो अँड ही कॅन हंट, आणि तो हंट करून आल्यावर आणणार हंट आणि आम्ही खाणार. अँड मीन वाईल मी माझी एनर्जी गेन करत जाणार आणि कन्झर्व करणार. नेक्स्ट टाइम व्हेन माय टर्न कम्स आय विल गो. ओके, अँड दिस वॉज हॅपनिंग. द ग्रुप kept getting bigger and bigger, and we kept delaying our work to consume energy. Now this has gone inside us. Okay, आणि what was happening, this very example will take की आपण आता अभ्यास करायचो, ब्रेक, कोविड हिट, ब्रेक लागला. नाव अभ्यास करायचा आहे, बट इनिशियली देयर वॉज एव्हरीथिंग. मला हंट करायचंय, मला जायचंय, मला अभ्यास करून मला ते रँक आणायचंय. पण ते सगळी जी इंटेन्सिटी होती ते लूज झाली. इंटेन्सिटी लूज झाली तर काय झालं, वी वेंट बॅक टू अवर इव्होल्युशनरी ट्रेट अगेन. आता मी अभ्यासाला जेव्हा बसतो तर माझ्यासोबत माझ्या पाठीमागे ते मोटिवेशन नाहीये ना मला पुश करायला, जे आधी होतं. सो व्हॉट हॅपन्स, I start acting biologically. Now you are a teacher of biology, you'll be able to relate this very well. You are students of biology, all of you all are. You'll be able to relate this very well. Your genes start to work. Your evolutionary traits that are there, they start to show up. What you do? There's no motivation at the back. There's not much of inspiration, because if I go to the TV, I see, oh my God, COVID. If I go to Instagram, COVID. Facebook, Instagram, COVID. मित्रांशी बोलतो, अरे बाबा असं झालं तसं झालं, अरे असं झालं तसं झालं, सिम्पटम्स असे आले, याला हे झालं, कोविड एव्हरीवेअर. यू आर नॉट टॉकिंग अबाउट स्टडीज मच. सो व्हॉट्स देअर टू पुश यू? नथिंग. सो व्हॉट हॅपन्स? Somebody else will do it for me. That unconsciously it tells you somebody else will do it. I do not have to do it. And when you rationally think about it, what do you tell yourself? I will do it later. I'll do it 2 hours later. I'll do it 4 hours later. And what do you feel? You feel very nice. For those 2, while you are taking the decision, you feel relaxed. Okay, Baba, mala aata karayचं nahi. I'll do it later. And that is a wonderful feeling that you get. That is all evolutionary. But in the very evolution, आपण निओकॉर्टेक्स डेव्हलप केलं की नाही? करेक्ट, निओकॉर्टेक्स आपण डेव्हलप केलं. प्रीफ्रंटल एरिया पण डेव्हलप केला आपण, जिथून आपण रॅशनल डिसिजन्स घेतो, जिथून आपण एक्झिक्युटिव्ह फंक्शन्स डिसाइड करतो. आणि इट्स इव्हॉल्विंग नाव, इट्स बिकमिंग बेटर अँड बेटर नाव, राईट? अँड दॅट ऍक्च्युअली मेक्स यू डू थिंग्स. करेक्ट? सो व्हॉट यू नीड टू डू इज, जे इव्होल्युशनरी ट्रेट आहे त्याला कंट्रोल करायचं तुम्हाला. तुमच्या निओकॉर्टेक्सला, प्रीफ्रंटल एरियाला यूज करायचं चांगल्याने, आणि याला दाबून ठेवायचं. या बायोलॉजिकल, जेनेटिक, इव्होल्युशनरी ट्रेटला तुम्हाला दाबून ठेवायचं. या अनकॉन्शियस फिलिंगला तुम्हाला दाबायचंय बाय रॅशनलायझेशन. तुमचं काम
तुम्हालाच करायचंय. नोबडी एल्स कॅन डू दिस. इनफॅक्ट यामध्ये तर कोणीच करू शकत नाही. तुम्हालाच एक्झाम द्यायला जावी लागणार. Had it been about hunting, I would have said, ठीक है यार कोई और कर लेगा. But इथे नाही जमणार. It only has to be you, right? If you do not do it, I'll tell you what happens. If you do not do it, somebody else will do it for you. Yes, somebody else will do it for you. Somebody else will go and give the exams. Somebody else will take good marks, and somebody else will become doctor for you. And when you fall ill, you will not be able to think about it yourself. You're actually making somebody else do your job. So what do you want to do? Become doctor yourself, or want to make somebody else a doctor? This is what you have to decide. And when Thank you you. think like, yes, when you think like this, you can kill procrastination. So, thank you, Amol. There is one question from our student, Okay. and she is saying that during this lockdown, she is get addicted to social media like Facebook and Insta and WhatsApp. So, Absolutely. but Yes. all the classes are online during this COVID-19. Okay. So, Okay. how people avoid or prevent this use of social media? Can you explain about this? Absolutely, I will. Absolutely, I will. But give me a structure about this online classes that you're taking, and share your insights as well, so that I can add up to it. काय नेमकं करताय तुम्ही सगळे आणि ऑनलाईन क्लासेस म्हणजे काय आहे की त्यांचे 3 लेक्चर असतात. समजा फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी 3 तास जातात. त्यांच्या एक्झाम पण ऑनलाईन झाल्यात सगळ्या. म्हणजे दिवसातले त्यांचे 4 ते 5 तास मोबाईलवर किंवा लॅपटॉप किंवा पीसी वर जात आहेत. पण त्यासोबतच मग युट्यूब आहे, व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, इन्स्टा आहे, आणि मग नकळतच सगळे एका क्लिकवर असल्यामुळं देर आर मिलियन्स ऑफ चॅनल ओके टू डिस्ट्रॅक्ट यू, आणि मग ते तिकडे सहज डिस्ट्रॅक्ट होतात. तर हाऊ कॅन वी अवॉइड दॅट डिस्ट्रॅक्शन and focus on our main? Absolutely. Yes. Well, you need to understand one thing, that in the digital world today, the currency, आपण आधी ऐकायचो ना की time is a currency. I'll actually explain, like literally time is currency इथे. Digital world मध्ये what others steal from you is time. What the companies steal from you is time. If you know how YouTube functions, YouTube वरती कसं असतं की तुमच्याकडे 1000 subscribers झाले, after that your monetization starts. You start making money. But how do you make money? एक पर्टिक्युलर टाइम असतं, 6000 minutes of this, these many minutes, त्यानंतरच तुम्हाला ते पैसे मिळतात. Does not matter how many likes you have got, does not matter how many views you have got. Okay, well, it matters after you cross this threshold. पण एक पर्टिक्युलर नंबर ऑफ मिनिट्स क्रॉस झाल्यानंतरच तुम्हाला पैसे मिळायला लागतात. सो व्हॉट डज युट्यूब डू हियर? युट्यूब वॉचेस की तुमच्या कॉन्टेंटला लोकांनी इतका वेळ बघितलंय का. 6000 मिनिट बघून झाल्यावरती मग ते लाईक्स आणि व्ह्यूज आणि याच्यावरती तुम्हाला पैसे मिळतात. सो व्हॉट्स ऍक्च्युअली हॅपनिंग इज, टॉकिंग अबाउट युट्यूब, इट्स ऍक्च्युअली टाइम कन्झम्पशन. ओके, if there is one, so people, we are very worried of our personal property आणि आपण इतकं सगळं वॉच ठेवतो. But there was a philosopher in Greece, some name with SH, I'll remember that, recall that name. So he in very it was probably 2nd, 3rd, 4th century BC when he talked about this very thing what I'm talking now, is people guard their personal properties, but and they do not guard their time. That one thing where they should be stingy, they do not guard that, right? Time is actually money at the moment. तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही जाताय तिथे आणि तुम्ही कॉन्टेंट कन्झ्युम करताय. इट्स नॉट दॅट. दॅट कॉन्टेंट इज ऍक्च्युअली कन्झ्युमिंग यू. दोज कंपनीज आर ऍक्च्युअली कन्झ्युमिंग यू, अँड हाऊ दे आर अर्निंग इज बाय युअर टाइम. ऍडव्हर्टिजमेंट्स असतात युट्यूबवर. हॅव यू एव्हर सीन? 5 सेकंद, मिनिमम 5 सेकंद तरी असतंच. दॅट इज हाऊ कंपनीज पे युट्यूब मनी. की किती वेळ तुम्ही 5 सेकंद नंतर तुम्ही किती बघताय त्या हिशोबाने युट्यूबला पैसे पे होतात. ऑलराईट. So you have to remember की तुमचं बाबा टाइम कोणीतरी ऍक्च्युअली चोरून घेऊन जाते. So first thing, understand that. Second thing, when you say social media, there has been a lot of negative connotations around social media. आपल्याला असं बोलल्या जातं, असं बरं झालं असं, which is not entirely correct, की social media is bad,
सोशल मीडिया रॉंग आहे या नो, इट्स नॉट entirely bad. There are a lot of things that are on social media that can actually help students, at the moment, that can actually help students, but there has to be limit to it. Recent researches, well, previously we were told that TV बघितल्यावर डोळे खराब होतात. Researches happened and that told की TV बघितल्यावर डोळे खराब होत नाही. It depends on the lighting and everything else which makes your eyes go haywire. It's not actually the television or nothing की त्याच्यातनं रेज येतील हे येतील तसं काहीच नाहीये. नंतर आपल्याला असं सांगण्यात आलं की बाबा मोबाईल यूज केल्यामुळे असं प्रॉब्लेम होतो. आता रिसर्चर्स सांगतात की इट्स नॉट द मोबाईल फोन यूज ऑर द सोशल मीडिया यूज, इट्स द अमाउंट ऑफ टाइम दॅट यू गिव्ह ओव्हर देअर, अँड द रेकमेंडेड टाइम फॉर किड्स अँड adolescents is 2 to 3 hours a day. त्याच्या बियॉन्ड बिलकुल यूज केलं नाही पाहिजे. बट 2 to 3 hours I think is enough, a well enough time, right? But do you guys remember what I talked about in the beginning? There were two words which I specifically used. It was aura and atmosphere. Both begin from A. Aura and atmosphere. What's happening is you have an aura around you. You have this atmosphere around you. जे की बोलतंय अभ्यासाबद्दल, जे की बोलतंय medical entrance बद्दल, which also talks about becoming doctors. Okay? हे aura आणि atmosphere आजूबाजूला होतं तुमच्या. Why do you want to dilute it with something else? This atmosphere pushes you towards your goal. Do you really want to dilute it with something else? If you ask me, I would say no. Do not dilute it. We also think at times that human brain is multifunctional. We in fact praise those people who are multifunctional. Trust me, there's nothing called as multifunctionality. If multifunctionality is there, it is inversely proportional to productivity. Multifunctionality is inversely proportional to productivity. For this also, if you want, I'll send you research links to that. You can read those and you'll be like, yeah, doctor's right. So don't be multifunctional. Be unifunctional, be unifocused, be uniconcentrated, and you will see that you are absolutely productive. So please do not dilute that. If you understand that part, that this dilution will lead to problem, then yes, you are through. All right. So simple is do not dilute, and that's how. Then you understand if you have to go to social media or not. And when I say even if you go to social media, you cannot dilute, rather concentrate it by actually consuming only that content which is related to your goal. So इथे ते गोल असणं फारच इम्पॉर्टंट आहे. त्या गोल बद्दल अलाइन होऊनच तुम्ही चालत असला ना तर तुम्ही कॉन्टेंट सगळं कंझ्युम करून बघा. डज नॉट मॅटर. ओके. So do not dilute is what I'll say, and you can very well stay away from all the distractions, including social media, which is kind of a big problem at the moment. Okay, thank you, Amol. There is one question: how to study effectively and smartly. तो पण घेऊया. पण खूप सारे पॅरेंट्स पण हे बघत आहेत अमोल. तर ह्यामध्ये बरेच पॅरेंट्स असं करतात की फोर्स करतात मुलांना. ऍक्च्युअली मला असं वाटतं की सपोर्ट करायला पाहिजे रादर दॅन फोर्स. पॅरेंट्स नाउ डे ऍक्टिंग लाईक अ सीसीटीव्ही कॅमेरा. आय थिंक दे शुड ऍक्ट लाईक अ जीपीएस. तर गुड पॅरेंटिंग बद्दल काय बोलतील? तुला एवढा अनुभव आहे. ऍब्सोल्युटली. त्यांनी कसं हे सिच्युएशन हँडल करावी, कारण की ते पण खूप म्हणजे चिंतित आहेत की कसं होणार मुलाचं किंवा काय होणार. तर त्यांच्याबद्दल तू काय सांगशील? ऍब्सोल्युटली. इथे पेरेंट्स असतील कोणी आणि तुम्ही व्हिडिओवरती आला तर मला खूप चांगलं वाटेल आणि ऍक्च्युली आपण एक हेल्दी डिस्कशन करू शकू. बट नेव्हरदलेस जेव्हापर्यंत तुम्ही येणार मी काही सांगतो. ऍक्च्युली काय झालंय ना, पेरेंटिंग हॅज बिकम व्हेरी डिफिकल्ट नाव. सो जे एजेस आपण म्हणतो नाव वी आर मिलेनियल्स, तुमचे स्टुडंट्स जे आहेत ते जेन झी आहेत, पेरेंट्स जे आहेत ते बेबी बूमर्स आहेत. नाव इव्होल्युशन मध्ये झालं, इव्होल्युशन म्हणतोय इन द कोर्स नाव असं झालंय की टेक्नॉलॉजिकली आपण फार चेंज झालोय. द वर्ल्ड हॅज सीन अ लॉट ऑफ चेंज. तर ही जी जनरेशन ऑफ पेरेंट्स आहे, इट हॅज बिकम व्हेरी डिफिकल्ट फॉर देम टू कोप. ऑलराईट. सो आपल्याला ते पण मनात ठेवावं लागेल अँड अंडरस्टँड करावं लागेल त्यांचं पण प्लाइट, त्यांची पण व्यथा आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. अँड दिस इज व्हॉट इज ऍक्च्युअली हॅपनिंग.
तर सध्या आपण पेरेंट्सला एक्झॅक्टली ब्लेम करू शकत नाही की बाबा तुम्हाला कळत नाही, असं का करताय तसं का करताय. वी ऑल्सो नीड टू अंडरस्टँड देम. अँड इफ द पेरेंट्स आर वॉचिंग, लेट मी टेल यू तुम्हाला काय करायचंय. यू जस्ट हॅव टू गिव्ह युअर किड, तुमच्या मुलाला तुमच्या मुलीला तुम्हाला फक्त आणि फक्त इतकं सांगायचं की बाबा तुझ्या परीक्षेत काहीही हो, मला काहीच फरक पडत नाही. तू एंट्रन्स क्रॅक नाही केलीस तरी मला फरक पडत नाही. पण तू जेव्हा एक्झाम देऊन परत येशील ना, तर तू मला फक्त सांगितलं की आई बाबा मी अगदी छानपणे प्रिपेअर केलेलं आणि मला जितकं जमायचं तितकं मी सगळं केलंय. आणि जर का तुमचा मुलगा तुम्हाला येऊन थँक्यू म्हणतोय की तुम्ही मला सगळी मदत केली त्यासाठी थँक्यू, आय थिंक युअर जॉब इज डन. So if you take this in mind, what you need to do now is be supportive. सपोर्टिव्हचा अर्थ असतं ऍक्च्युली आजूबाजूला उभं राहणे आणि सपोर्ट करणं, राईट. सचिन तेंडुलकर मॅच खेळायला जातोय तर आपण सपोर्ट करतो. आपण ऍक्च्युली बॅट घेत नाही ना हातात आणि त्याला सांगत नाही ना की तू असं ठेव. त्याला सांगत नाही की बाबा शॉर्ट बॉल आली तर इथे पुल कर, असं सांगत नाही आपण, किंवा धरून मारत पण नाही. वाय? बिकॉज वी ट्रस्ट सचिन तेंडुलकर, वी ट्रस्ट इन हिज अबिलिटीज. तुम्हाला पण तुमच्या मुलाला तुमच्या मुलीला सचिन तेंडुलकर सारखं वागवावं लागणार आहे. त्यांच्या अबिलिटीज वर ट्रस्ट करा, त्यांच्या इंटेन्शन्स वर ट्रस्ट करा आणि फक्त सपोर्ट करा. यू नीड टू बी सपोर्टिव्ह, लेट देम डू इट. दीज किड्स आर व्हेरी स्मार्ट. जेन झी इज व्हेरी 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 स्मार्ट. ऑलराईट. त्यांना ऍक्च्युली माहिती आहे. अँड वेन आय से स्मार्ट, दॅट मीन्स दॅट दे आर सच वे दॅट ते ऑटोमॅटिकली प्रोसेस होऊन जातं त्यांच्या डोक्यात सगळं. सर जिथे तुला आणि मला भास्कर करायला जिथे 6 तास लागायचे, दिस करंट जनरेशन कॅन ऍक्च्युअली डू दॅट इन 3-4 hours. दिस इज ऍक्च्युअली हॅपनिंग. राईट. सो आय वुड से टू ऑल द पेरेंट्स, जस्ट बी सपोर्टिव्ह. बाजूला उभं राहा तुम्ही आणि सपोर्ट करा. सांगेल ना, मुलगा सांगेल तुम्हाला की बाबा मला हे या वस्तूची गरज आहे, किंवा यु नो व्हॉट मला असला त्रास होतोय. सी एव्हरीबडी इज कमिंग अँड ऑल दिस किड्स आर कमिंग अँड शेअरिंग देअरसेल्व्स, यु नो, की सर मला इथे प्रॉब्लेम होतो, मला तिथे. इट्स नॉट इझी. इट्स रिअली नॉट इझी. This generation is a generation of expression. They want to come out. They want to tell people what's happening exactly. Right? So all you need to do is just be on the sides. Just a little pat on the back. You know what? We are there with you. Go ahead. Let's make this happen. Okay? And that satisfaction, again, I'll repeat, that satisfaction of sitting on the table and looking at the computer and then solving and just thinking in the mind ki मी सगळं केलंय. मला जितकं जमायचं मी तितकं सगळं केलंय. And at the end of the day, whatever happens, we don't have any control over that. So parents, please just play a role of supporters, play a role of cheerleaders, and let your kids do what they are doing. Okay? They really know their trade. I'll see some other questions as well. Thank you, Amol. Absolutely. There are many Repeaters students. la अजून बोलणे पडतात. Okay. Sakshi saying, yeah. Sakshi, I have been a repeater myself. मी पण रिपीट केलंय एमबीबीएस एंट्रन्सच्या वेळेस. ओके. सो डोंट वरी अबाउट इट. बोलणे पडतात, साहजिकच आहे. पेरेंट्स आहेत त्यांना पण हेच वाटतं की बाबा आमच्या मुला मुलींनी जे आहे ते सक्सेसफुल व्हायला पाहिजे, आणि त्यांना त्यांच्याकडे आता दुसरे टूल्स नाही आहेत ना. त्यांना ऍक्च्युली वाटतं की आपण रागवलं तर करतील, विच इज नॉट फॉल्स. राईट. तर बोलणे ऐकायचे आणि विचार करायचा का बोलणे पडले मला आज, अँड देन स्टार्ट ऍक्टिंग ऑन इट. राईट. मला तर मार पण पडली. Let's not go there. There is one question, Amol. सुयोग खडसे. तर तो Oh म्हणतो yes, की Suroj. सुयोग I'm a खडसे. repeater and it's been 3 years of preparation how to maintain patience. आणखी एक Suroj, विचार yes, please go ahead. Yes. याच्यामध्ये काय ऍड करताय की हाऊ टू कीप सेल्फ मोटिवेटेड. आज हा व्हिडिओ बघून खूप सारे मोटिवेट होतील, पण हे 2 महिने कसं मेंटेन करता येईल, हाऊ टू कीप सेल्फ मोटिवेटेड युअर सेल्फ, त्यावर पण बोललो तर सांगा. Okay, absolutely. As I mentioned, if you remember, मी पहिले सुरुवातीला ती स्टोरी इमॅजिन करायला सांगितली की आपण जात होतो मामाच्या लग्नाला आणि सगळे हसत खेळत गात सगळे जात होते, स्नॅक्स खात होते. गाडी बंद पडली, आपल्याला पण पुढे तर जायचं आणि आपण जातोय. रिमेंबर, प्लीज रिमेंबर, इफ यू आर थिंकिंग दॅट द जर्नी henceforth जे 1 महिना आणि 1.5 महिन्याची, सुयोग, दिस क्वेश्चन फॉर यू, सो आय यूज युअर नेम. सुयोग, जर का आपल्याला असं वाटतंय, किंवा हा प्रश्न तू स्वतःला विचार, ही जी जर्नी आहे तुला करावी तर लागणारच आहे, तुला पोचावं तर लागणारच आहे. यू आर आस्किंग की सर मी याला आणखी जॉयस कसं बनवू,
मी याला प्लेजरफुल कसं बनवू, राईट? सो माय फ्रेंड, द क्वेश्चन इज how do I reach there? Which vehicle should I use? Not to ask whether I'll enjoy that journey now or not. More than the journey itself, what you chose was the destination. Achieving destination is a joy for you. आणि तू तिथे जात होतास, मला त्यामुळे तुला खूप मजा वाटत होती. ओके, and when you started, you went ahead well. 10% पोहोचलास, 20% पोहोचला. That was working itself as a form of motivation. That's why possibly you felt a sense of self-motivation up till, now. पण आता गाडी बंद पडली सुयोग. पण जायचं तर आहे आपल्याला. Do you really want to wait for that self-motivation, or you want to start moving? Because trust me, when you start moving आणि थोडं पुढे गेला ना, ऑटोमॅटिकली काहीतरी येणार मागून आणि तुला पुश करायला लागणार. तू म्हणशील सर हे तर मॅजिक झालंय, माझं सेल्फ मोटिवेशन परत आलंय, मला परत अभ्यास करावासा वाटतंय. For that you have to start walking, because the closer you will get to your goal, the faster you would want to get. All right, so Suyog, don't wait for it. Self motivation, don't wait for it. There's no tool as such. Ingredients नाही आहेत की आपण घेतले आणि मिक्स केले, असं काहीच नाहीये. Self motivation comes from doing things. It comes from doing things. जर लाग अभ्यासाला, take your book, sit there. तुला वाटेल अरे कंटाळा येतोय का मला, येऊ दे कंटाळा, बस आणि वाच, सेट कर. टॉक टू डॉक्टर भास्कर, ही विल टेल यू की बायोलॉजीचं कसं करायचं, काय नाही करायचं, कुठले सब्जेक्ट, कुठले टॉपिक्स कधी घ्यायचे आणि काय. Get that plan done and sit for it. Just sit for it, and trust me, my friend, once you go through 1 day, 2 days, if you are sitting तुला सगळं सेट करून ना, you will be motivated. You will be motivated because you know you have to reach there. तिथे पोहोचणं इम्पॉर्टंट आहे. त्यात जाताना काय फिलिंग येतं, अरे फेक तिकडे. Don't worry about that feeling. Just go ahead and start. Wonderful. You're saying I'll start working from now. I am feeling motivated because of you, Suyuk. So thank you so much. This is what we need to do. See, it's a myth की आपल्याला सगळं काही करताना प्लेजर येणार आहे. असं नसतं बाबा, असं नसतं. सगळं काही करताना प्लेजर येत नाही. And the moment you understand this thing, everything becomes pleasurable. Everything becomes pleasurable, whatever you do. But you need to understand that everything is not a matter of pleasure to do. No, it's tough. It's tough. You know, सर्जरी करायला कधी जाताना असं होतं रे की नाही, एनर्जीच नसते लोकांना. My dear surgeon friends, sometimes they come to me and say मला जायची इच्छाच नाहीये. But the moment a call comes, flip, total flip होतं, एकदम flip, लगेच ready, gone, and they perform the surgery and come back and wail again. अरे यार माझी इच्छाच नाही. This is what happens. So you will just have to get up and go. तर ते कर. I'm very sure, and reach out to me and tell me if that worked or not. Okay, so this is how you take care of that question basket. You know what, काही जणांनी आपला व्हिडिओ ऑन केला, तो आय विल रिअली लाईक दॅट, बिकॉज देन आय विल बी एबल टू सी फेसेस. बिकॉज असं वाटतं की मला कळत नाही मी कुणाशी बोलतोय. महेश इज देअर. महेश, आय कॅन सी, बट समहाउ लाईट इज नॉट देअर. तू बहुतेक गच्चीवर उभा आहेस, तर मला तू दिसत नाहीयेस. सो आय वुड लाईक टू सी दोज फेसेस. दीज आर वंडरफुल किड्स. मी तुमच्यापैकी काही जणांना कदाचित, हे शैलेश, हे उमेश, हाय साक्षी, थँक यू सो मच फॉर ऍक्च्युअली बीइंग हियर. यू नो, I really. Chetan is also there. Chetan. Okay, so nice to see you all, and please feel free to ask anything. And you know, आपल्याला असे मोठे मोठे प्रश्न विचारायची गरज नाही रे की मी असं या प्रॉब्लेमला कसं हे करू. त्याला छोटासा पण विचारलं तर चालतं की मी काल गेलेलो सर, बसलो होतो आणि मला ती मुंगी दिसली बाजूला आणि ती अशी अशी चालत होती, मला सगळं लक्ष तिथेच गेलं. तर त्या मुंगीपासून लक्ष आपलं कसं घालवायचं, इवन दॅट काइंड ऑफ क्वेश्चन विल वर्क. जस्ट आस्क. हॅलो, जस्ट आस्क. येस, अमोल, तोच क्वेश्चन आहे ऍब्सोल्युटली. की अभ्यास करतानाच काहीतरी वेगळे थॉट येतात आणि मग तिकडच मन भटकत राहतं, तर ते कसं कंट्रोल करता येईल? Absolutely. आणि आणखी नंतर विचार. Please go. No, please go ahead. आणि झोपेबद्दल पण एक जण प्रश्न विचारलाय, कारण की खूप सगळे लेझी झालेत, तर ते पण किती प्रमाणात पाहिजे? यू आर सायकॅट्रिस्ट. Yes. No, that is very important. Sleep is very, it is one of the prime most important things. If somebody comes to me and tells me, how do I get working? I would say rest.
Rest, 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 and rest. And sleep is very important. Again, I had told this to you. I keep telling this to everyone. Sleep is important, but the number of hours differs for everybody. आपण बोलतो की 6 ते 8 तास जे आहे ते इन जनरल आहे, बट दॅट्स अ इन जनरल फिगर. मुलींना युजली गरज असते जास्त झोपेची. तर गर्ल्स, जर का तुम्ही 8 तास 9 तास झोपताय, 10 तास झोपताय, डू नॉट वरी. दॅट इज व्हॉट युअर बॉडी नीड्स. ऑल राईट, सो डोंट वरी. अँड इफ सम गाईज आर देअर, मुलं आहेत ज्यांना असं वाटतं की बाबा मला नॅचरली झोप जास्त पाहिजे असते, डोंट वरी अबाउट इट. टेक दॅट मच ऑफ स्लीप. तितकं झोपा तुम्ही. बट आफ्टर यू गेट अप, put that remaining 14 hours, if you're sleeping for 10, remaining 14 hours, remaining 16 hours if you're sleeping for 8 hours, into good use. But sleep well. So basically, if you ask me how much to sleep as much as your body requires. Done. Dusra question was, Bhaskar? की अभ्यास Thoughts, करताना right? लक्ष दुसरीकडे जातं. Yes. मग पुन्हा परत कसं यावं? Absolutely. So that comes from again distraction. You get distracted because you are not motivated towards your original distraction enough. You get distracted because you are not focused towards your original distraction enough. You get distracted because you are not emotionally involved and attached with your original distraction enough. So distraction पासून distracted राहायचं आता, right? हे जे distractions आहेत त्याच्यापासून परत distracted व्हायचंय. Prepare a vision board. I will tell that while I'm ending this, जेणेकरून तुम्ही लगेच संपता तुम्ही करायला लागणार. Okay, so I'll tell. Once you prepare that vision board, Bhaskar, if you have told them already, that's great. But if you haven't, मी त्यांना सांगणार, एक vision board तयार करायचं आणि फक्त ते लावायचं समोर. When you see it subconsciously, it sips into your entire body and mind together. So it's one system only. Mind and body are not different. It's one. It's entirely one. So it just sips into every cells and tissues of you, and you start acting on it automatically, subconsciously. When that happens, तुमचं माइंड दुसरीकडे कुठे जाणार नाही. तर आता सध्या काय होतंय की माइंड कुठे जातं आणि 10 मिनिटांनंतर लक्षात येतं कॉन्शियसली की अरे यार मी तर काही दुसरंच विचार करायचा, आणि परत यू गेट बॅक टू युअर books or your topics what you are reading, right? But when you have a system, a structure set, and when it sips into you, automatically, unconsciously, subconsciously, your mind brings you back to what you're doing. All right, so this vision board will solve this problem of yours of distracting here and there. Pretty much solve everything, in fact, while you're preparing this. Oscar? Meditation. Oh wow, Pawan, if you are into meditation already, अच्छा, तर मेडिटेशनचं असं आहे की जे ऑलरेडी करत आहेत फक्त त्यांनीच आता करावं. बिकॉज आय एम अज्युमिंग आपल्याकडे 1च महिना आहे, ते अज्युम करून मी सांगतोय की जे अगोदरपासून करतात त्यांनीच मेडिटेशन करावं. जे करत नव्हते त्यांनी सध्या आता स्टार्ट करायचं नाही. कारण काही जणांना जर का एन्झायटी इश्यूज बाय पर्सनॅलिटी, इफ दे आर अँक्शियस, मेडिटेशन कॅन वर्सन दॅट. ओके, सो डू नॉट गेट इन टू मेडिटेशन नाव. आधी करत असाल, कंटिन्यू दॅट. आता सुरू करायची गरज नाहीये. प्लीज डू नॉट डू. इनफॅक्ट आय वुड से डू नॉट डू दॅट. ओके, Bhaskar, I think this question is for you from Payal Madane, that she's confused between online study and self-study. So actually, please answer that so that I'll also get some insight. Bhaskar? तर सध्या जे रिपीटर आहेत त्यांनी सेल्फ स्टडीवरच जास्त फोकस करावा रादर दॅन ऑनलाईन स्टडी. कारण की ना शेवटी तेच एक्झाम मध्ये आठवतं जे तुम्ही स्वतः वाचताय. ठीक आहे, 1 वर्ष किंवा आतापर्यंत जे आपण जो वेळ होता त्यावेळेस जर आपण ऑनलाईन केलं असतं तर ठीक आहे, पण ज्यांच्याकडे आता 1 महिनाच आहे त्यांनी सेल्फ स्टडीवर जास्त फोकस करावं. आणि मी नेहमी सांगतो विद्यार्थ्यांना की हे लॉकडाऊन जे आहे ना त्याची चिंता नका करू. ज्यांना सक्सेसफुल व्हायचं असतं ना ते स्वतःला लॉकडाऊनच करून घेत असतात, फक्त ते रीडिंग रूम मध्ये लॉकडाऊन करून घेतात. आता गव्हर्नमेंटनं कंपल्सरी केलंय लॉकडाऊन. ठीक आहे, मी माझ्या वेळेस ज्यावेळेस प्रिपरेशन केलं त्यावेळेस मी स्वतःला शेवटचे 2 महिने लॉकडाऊनच करून घेतलं होतं. माझी रीडिंग 24/7 होती आणि मी तिथंच फक्त झोपायला रूमवर यायचं, बाकी सगळं माझा वेळ मी तिथंच असायचो. तर हे जे सिच्युएशन आलेली, तर हे सेल्फ स्टडीचा टाइम आहे. तुम्ही सेल्फ स्टडीवरच फोकस करावं. ठीक आहे, ओके, डन.
Yeah, brilliant actually. की तुम्हाला जे actually पाहिजे होतं ते मिळालंय. It's been served on a platter. Lockdown तुम्हाला serve करून दिलंय, and preparing well is actually locking yourself down. So very well explained, Pastor. All right. Somebody actually asked how to grow extreme urge and efficiency in studies. शैलेश दुबे, मला शैलेशला बघायचं actually. हे शैलेशचा मला फक्त फोटो दिसतोय. हाय शैलेश. ऑलराईट, सो शैलेश, तू फ्रेशर आहेस, म्हणजे आता तुझी एक्झाम 1 महिन्यानंतर आहे की लाईक दिस टाइम? कधी आहे तुझी एक्झाम? भास्कर, शैलेशची एक्झाम कधी असणार आहे? तो फ्रेशर आहे, त्याची 2021 ला एक्झाम. 21 ला एक्झाम आहे. ओके, सो शैलेश, दिस इज स्पेसिफिकली फॉर यू. जर का मला ज्याची एक्झाम 1 महिन्यानंतर त्यांनी विचारलं असतं, मी सांगितलं असतं, डोंट फॉल इन टू दॅट ट्रॅप ऑफ डेव्हलपिंग एक्स्ट्रीम अर्ज. डज नॉट मॅटर, रिअली डज नॉट मॅटर. व्हॉट यू नीड टू डू, सिट अँड स्टडी. खतम. शैलेश, तुझ्यासाठी आय विल टेल यू कपल ऑफ थिंग्स. एक तर तुला डॉक्टर का बनायचंय हे तू कारण सगळे लिहून काढ. ऑलराईट, ते कारण लिहून झाल्यावरती talk to people, talk to somebody like Dr. Bhaskar. He's one of inspirations for all of us all. म्हणजे आमच्या मित्रांच्या ग्रुपमध्ये भास्कर इज अन इन्स्पिरेशन. का तर त्यांनी या पद्धतीने जे अचीव्ह केले, जे काही त्यांनी अचीव्ह केले, ज्या पद्धतीने त्यांनी अचीव्ह केले, इट्स हायली इन्स्पिरेशनल. इट्स जस्ट फिनॉमिनल. ऑलराईट, आय एम अ बिग फॅन ऑफ भास्कर अँड भास्कर्स वर्क. सो टॉक टू सच पीपल. ऑलराईट, तुझे नातेवाईक असतील काही, तुझे मित्र काही असतील, तुझ्या ओळखीचे काही जण असतील, किंवा तू ज्यांना ओळखतही सुद्धा नाही बट तुला वाटतं की मला यांच्यासारखं व्हायचं. टॉक टू दोज पीपल. जस्ट टॉक टू पीपल अँड यू विल गेट अ सेन्स ऑफ इन्स्पिरेशन, अँड दॅट विल डेव्हलप अ मेंटॅलिटी की तुला हे करायचं काय. सी, इट्स नॉट व्हॉट यू वॉन्ट टू डू, इट्स ऑलवेज व्हाय यू वॉन्ट टू डू. इन फॅक्ट, इफ समबडी आस्क्स मी की सर टू डू लिस्ट मला करायची, मी कशी करायची, किंवा मी टाइम टेबल कसं सेट करायचं, आय विल से की वेन यू राईट नो की मी 10 वाजता बायोलॉजी वाचणार आहे, 2 वाजता मी फिजिक्स हे करणार आहे, आय वुड से राईट 10 वाजता मला हे का वाचायचं, वाय डू आय वॉन्ट टू रीड दिस. मे बी दॅट ऑन दिस व्हेरी डे आय परफॉर्म एन ऑपरेशन, and then 2 वाजता maybe on this very day I'll be sitting in my OPD and seeing 100 patients in like 2 hours. Right? Why is important, and when you see those why, no, you will be extremely motivated. This urge will develop from inside, and मग तुमच्या समोर काहीही ठेवलं, कुठलाही सब्जेक्ट ठेवलं, you'll be able to crack it down. So कसं आहे ना, प्रश्न, what do you say, in an appropriate way a question should be asked, right? Then only you are able to solve problems. Most of the revolutionaries excuse me, most of the people who have been instrumental in changing the world asked questions differently. That is why we have been able to do things in the way that we previously were not able to. All right, so put why. To do list मध्ये सुद्धा तुझ्या why टाक. काय करणार आहेस ते तर असू दे, ते तर तुला माहिती आहे. But just put why do you want to do that, and then there will be extreme urge. असं वाटेल कधी अभ्यास करतो, कधी करत नाही असं. Alright, Shailesh is stuck. Okay. Shaileshचा व्हिडिओ स्टक झालाय, but I'm अमोल, pretty sure you got the information. okay. Yeah. 3 गोष्टीबद्दल बोलायचंय. एक Let's do म्हणजे that. आता असलेली भीती, फिअर. Okay, yeah. त्यामुळे काय होतंय की मुलांचा जो काम करण्याची पद्धत आहे त्याच्यावर खूप जास्त परिणाम होत आहे. तर हाऊ टू अवॉइड दॅट फिअर, हे एक आहे. I see. त्यामुळं दुसरं एक कॉम्प्लिकेशन होत आहे, दॅट इज स्ट्रेस. त्यामधनं कसं बाहेर यायचंय. आणि काही मुलांचे क्वेश्चन आहे की यू शुड टॉक अबाउट द मेमरी, हाऊ टू रिमेंबर द थिंग्स. त्यांना विसरायला होतंय खूप जास्त. ह्या 3 विषयावर, फिअर, स्ट्रेस अँड देन मेमरी. Sure. Fear म्हणजे fear of what are you seeing? Is fear of the pandemic that is going on or something else? Or fear of not achieving? Fear of not achieving. They're good. Okay. I would like to just give me a moment. Sir, marks take a peek and then we get lazy because we got marks. Much how to tackle the situation and to don't be lazy at that time and again focus more and more. All right. So पहिली गोष्ट अशी, fear is very natural. Fear is a protective mechanism. It's a very highly protective mechanism. त्याच्याबद्दल विना आपण सर्वाइव्हच करू शकत नाही. Okay, so let it be. You have to see how much rational it is. Rationalचा अर्थ काय असतं की हे जे आलंय त्याला खरोखर कारण
आहे का, आणि कारण आहे तर ते बरोबर आहे का ते कारण त्याचं, राईट? दॅट इज रॅशनल फिअर. फॉर एक्झाम्पल, काही जणांना काय म्हणतात त्याला, लिझर्ड, त्याची चिपकली ज्याला म्हणतो आपण हिंदीमध्ये, त्याचा फिअर असते. अँड दॅट्स दे जस्ट सी इट अँड विच इज अ इरॅशनल फिअर. ऍक्च्युली काय असायला पाहिजे की एक तर तसंच असू द्यायला पाहिजे त्या लिझर्डला किंवा जास्तीत जास्त झाडू घेऊन हाकलून द्यायला पाहिजे, मारायला नाही पाहिजे, हाकलून द्यायला पाहिजे, राईट? दॅट इज अ रॅशनल थिंग टू डू. बट सम पीपल ऍक्च्युली डेव्हलप इरॅशनल फिअर ऑफ इट. सो यू नीड टू सी की तुमचा फिअर कुठे आहे. इज इट मेकिंग यू स्टडी और इट इज टेकिंग यू अवे फ्रॉम स्टडीज? If it is taking you away from studies, that is irrational fear. If it is putting you to study, that is a rational fear. So first check that. Okay. Second thing, stress. Again, stress is a motivator. तुमच्यापैकी कुणीही कधी जिम केली असेल तर तुम्हाला कदाचित हे एक्झाम्पल चांगल्याने समजेल, नसेल तर मी सांगतो काय होतं. When you gym, for example, if you are pulling dumbbells, when you use like 5 kg dumbbells and you start to do this, initially your body is not capable of doing that enough. तर काय होतं, तुमच्या मसल्स मध्ये मायक्रो टेअर्स येतात. जेव्हाही मसल्स मध्ये कुठल्याही टिश्यू मध्ये डिफेक्ट झाला तर काय होतं, नेक्स्ट स्टेप इज इन्फ्लेमेशन. ओके, इन्फ्लेमेशन होतं. इन्फ्लेमेशन नंतर काय होतं, रिपेअर अकर्स इन द फॉर्म ऑफ हायपरट्रोफी. ऑलराईट. अँड देन यू सी, यार मी 1 महिन्यापासून हे वेट करतोय, आधी माझं साईज इतकं होतं, आता इतकं झालंय. सो देअर अकर्स मसल्स हायपरट्रोफी. Why did it occur? Because when you are pulling weights, stress came into factor. Muscles वरती stress आलं, मायक्रो टेअर झालं, इन्फ्लेमेशन झालं, रिपेअर झालं, ग्रोथ झालं. Stress is good or bad here? Stress is good, right? But I said 5 kgs. Now at your age, you go there and start picking 30 kgs. There won't be micro tear. There will be a macro tear. Muscles will burst down. There might be a fracture as well. What will that do? That will lead to growth or immobility or a deformity. That will lead to immobility. That will lead to deformity. So now again, you have to factor ki stress maza yete je, is that a correct stress or that's an incorrect stress? Is that a rational stress or that's an irrational stress? So thoda sa stress yeta na, that is very good. Say thumbs up to that stress and use that stress towards your studies. But if it is becoming too much, zamataz nahi hai, then talk to people around. Actually talk to people around, which starts with your friends, then goes to your family, and subsequently your teachers as well. So please त्यांच्याशी बोला की ते फिअर आणि स्ट्रेस कुठल्या गोष्टीबद्दल तुम्हाला जाणवतंय. करंटली तुम्ही मला जर का म्हणत असाल की सर एक्झाम्स बद्दल की आम्हाला माहिती नाहीये की कधी होणार आहेत एक्झाम्स, माझं एक ऍक्च्युअली टाइम टेबल सेट होतं आणि आता इट्स अनसर्टन. दॅट्स वाय आय एम अफ्रेड की बाबा माझा रँक येणार की नाही. दॅट्स वाय आय एम स्ट्रेस की मी एक्झाम मध्ये चांगलं करू शकणार की नाही. देन आय विल आन्सर की काय करायचं, पुस्तक घ्यायची, प्लॅन करायचं, बसायचं आणि अभ्यास करायचं. What will alleviate that fear? What will alleviate that stress is the amount of preparation that you are doing. Is the knowledge that you're giving back into your head that will alleviate your stress. म्हणजे तुम्ही याचा अभ्यास करणार ना, ते तुमच्या फिअरला दूर घालवणार, ते तुमच्या स्ट्रेसला कमी करणार. Okay, and there will be growth. Stress, I support stress a lot of times. So there is stress, a productive stress, and there's a damaging stress. So just see and bring that damaging stress to productive stress range madhe, and then start working on it. Okay, this is how you can solve problem of fear and stress, by taking rational steps. Okay. Memory. So memory is a very funny thing. Okay, it's a very, very funny thing. And mind you, you must be hearing barasha जागेवरून that there's nothing like good or bad memory. And that's a fact. There's nothing like good or bad memory. Just memory is a memory. The factor that actually makes it usable and functional is how you use it and how much you use it. Okay, actually आपल्याकडे जास्त वेळ असतं ना, लाईक तुम्ही मला जर का आधी 1 वर्ष आधी भेटलं असतं, बिफोर युअर प्रिपरेशन, आय वुड टेकन यू थ्रू some like 10 or 15 days course to give you some memory tools, and that would have helped you immensely.
बट आय एम व्हेरी शुअर, यु नो व्हॉट भास्कर, मला हे माहिती आहे की तुझ्या प्रिपरेशन मध्ये तू मुलांसोबत भरपूरसे मेमरी टूल्स शेअर करतोस in the form of mnemonics and this. Yeah, I know that, and that is how you actually develop a good memory. Okay, so memory is a function of brain while the brain is actually doing something. Memory just does not come automatically to you. And somebody actually asked me, आणि तिथून मला हे वाटतं की तू कदाचित हा प्रश्न विचारलास किंवा मला ते चांगल्याने ऍड्रेस करायचं होतं. Just a moment. Anyways, all right. Somebody had asked, I think, on the lines. हा क्वेश्चन अमोल स्क्रीनवर असलेला स्क्रीनवर आलेला की म्हणजे त्यांना म्हणायचंय की त्यांना जाणवतं की ते खूप टाइमपास करतायत, पण तरी पण ते त्याच्यापासून दूर जाऊ शकत नाहीत किंवा अभ्यासाकडे फोकस करू शकत नाहीत आणि त्याच्यातच त्यांना प्लेजर येतं किंवा मजा वाटते टाइमपास करण्यात. आणि मग असे खूप दिवस जातात, आठवडे जातात, महिने जातात, काही तर वर्ष पण जातात. हे कसं अवॉइड करायचं? Absolutely, I'll take that question, but I'll finish this memory thing because there was another question very shortly. So what you feel की तुमची मेमरी काम करत नाहीये किंवा तुम्हाला मेमराइज होत नाहीये, that is not actually a problem with memory, that is problem with attention. That is inattention. So many times काय होतं ना की आई बाबा त्यांच्या लहान मुलांना घेऊन येतात आणि म्हणतात की हा अभ्यास करतो पण याच्या लक्षात राहत नाही. खरं ते लक्षात राहत नाहीये, त्याच्या आतमध्ये जातच नाहीये ते. ते इनपुटच, देयर इज नो इनपुट ओनली. जर का इनपुट नाही तर आउटपुट कसं असणार? दॅट इज द थिंग. सो इथे मी वाचतोय की दिस इज अ बुक ऑफ कॅप्लन अँड सॅडोक क्लिनिकल सायकायट्री. दिस बुक इज देअर, ज्याच्यावरती मी माझा आयपॅड ठेवलाय. नाउ आय एम रीडिंग दिस, बट हे रीड करता करता माझं लक्ष येतंय की शैलेश कसा हसतोय किंवा दीपाली कशी हसतीये. तर मला ते लक्षातच राहणार नाही की मी काय वाचतोय. खरं कोणी विचारलं तर मी म्हणेल की हा यार मी वाचलं होतं तिथे काय लिहिलंय, बट नाउ आय डू नॉट रिमेंबर इट. It's not that you're not remembering it. It's that you're not recalling it. Why? Because inputच केलं नाही. So remember and recall are different things. So input करा. तिथे actually just enter all those things inside your head, inside your brains. When you understand that, you're through. There's a concept called mindfulness. त्याचा अर्थ एकदम simple आहे. You feel very happy in your life when you're mindful. That means when I'm sipping this coffee, I'm looking at how it's not a very beautiful cup, by the way, but I'm looking at how the cup is, how smooth the rims are, how my coffee looks, how does it feel, and then how does it taste. हे सगळ्या factors ना मी imbibe करतोय, and that is why I'm able to actually enjoy the coffee. And somebody asks me 2 hours later, how was your coffee? I'll be able to describe it. How? Because I was actually mindful while I was drinking my coffee. Same goes with your studies as well. You have to be mindful. You have to be super attentive there. It's not a difficult task. Trust me, it becomes so enjoying experience. No, वाचणे, it becomes highly enjoying once you are mindful to it. आणि त्यासाठी काय करायचं, हे जे मी डिस्ट्रॅक्शन्स ठेवले बाजूला, हे तिथे लांब ठेवायचं. So when you are studying, actually, you need to keep your phones and your iPads and your laptops and this and that in a separate room altogether. In a separate room. So what I remember Dr. Ambedkar यांचं ते काय करायचे, when he used to study, त्यांच्या वेळेस तर मोबाईल फोन्स आणि हे सगळे डिस्ट्रॅक्शन्स नव्हते. what he used to do was की त्याचे 4 असे टेबल्स वेगवेगळे सेट करून असायचे आणि सगळ्या 4 टेबलवर वेगळे बुक्स. So he would sit here, he would read something, then when he would feel ki okay, I am too much consumed and फार असं saturation झालंय, he would go to some other table and start reading there. So that is how he used to do that. So at those very moment, he had nothing in those rooms, nothing, just these 4 tables and books. So what he used to do was keep himself away from all the distractions. What we can do is keep ourselves away from all the distractions and just be here. माहिती त्याच्यामध्ये काय होतं ना, जेव्हा आपण असं डिसाईड करतो, आपल्याला असं वाटतं जस्ट बाजूला ठेवतो फोन, आय जस्ट ट्राय दॅट. मी बिलकुल बघणार नाही, मी काहीच करणार नाही, आय जस्ट कीप इट हिअर. बट you do not even realize आणि 10 मिनिटांनंतर लगेच हात जातात त्याच्यावर. Because those notifications, if you read this, you'll understand a lot of money is put into it. A lot of money for those small notifications, for even the icons. The icons are millions of dollars are spent by companies. Why?
because it really needs to hit you hard, and it does. That icon of anything that you're using, ते बघितल्यावर लगेच लक्ष तिथे जातं, and it brings everything that you were focusing away from you. आणि मोबाईल फोन मध्ये. So keep 2-3 hours to yourself. Mobile phones, iPad, Netflix, Prime, this, that, whatever you want to do. But rest of the time, only and only study. Okay? And also, असे पण ऍक्च्युली असं होतं की आपण मूवी बघत असतो पण तिथे पण आपण फोन वरती काहीतरी करत असतो. सो ऍक्च्युली डिस्ट्रॅक्शन मध्ये सुद्धा आपण अटेंटिव्ह राहत नाही. राईट? Let's not do that. Be mindful when you are watching that. Be mindful when you are on social media and reading that post or looking at that Instagram picture of somebody. Be absolutely mindful about it. Absolutely mindful about it. And you'll just love that process. All right? So, distraction and memory and sagyancha answer ekach hai, be mindful. That's it. Let's take that question, Bhaskar. I think it was a very important one. Can you tell me which one that was? Sometimes we know that we are doing time pass, but knowing that also we are unable to study. हा प्रश्न हाच जो की Redmi 7 ने विचारलाय. खूप जणांनी विचारलाय की त्यांना कळतं की ते टाइमपास करतायत पण तरी पण तिथून ते स्वतःला वेगळं करू शकत नाही. त्याचा आन्सर एकदम सोपं आहे की यू डू नॉट वॉन्ट इट बॅड इनफ. यू डू नॉट वॉन्ट टू बिकम अ डॉक्टर बॅड इनफ, अँड दॅट्स वाय इट हॅपन्स. वेन यू रिअलाइज की मला ते नाही करायचं आणि तरी पण तुम्ही करताय, दॅट मीन्स यू डू नॉट वॉन्ट टू बिकम what you want to become bad enough. This very काही पण अचीव करायचं असतं ना, you have to want it absolutely badly. There's very common example. तुम्ही ऐकलं पण असेल कदाचित. I'll repeat for those who have never heard. There was this man who wanted to achieve success. तर तो एका सक्सेसफुल माणसाला बघतो आणि त्याला त्याच्यासारखंच बनायचं असतं. तो त्याच्याकडे जातो आणि म्हणतो की अरे यार मला तुझ्यासारखं व्हायचंय. तो म्हणतो की ठीक आहे उद्या ये बीचवर ये आणि मग मी तुला सांगतो काय करायचं. तो मस्त जातो फुल असं मस्त कपडे घालून सूट बीट टाय वाय लेदर शूज ऑल पॉलिश्ड. हा येतो आपले शॉर्ट्स वगैरे टी शर्ट घालून बीचवरती. म्हणतो अरे यार इतकं सक्सेसफुल होऊन असं कसं काय आला हा. येतो तो म्हणतो मला सक्सेसफुल व्हायचंय तुझ्यासारखं, तुम्हाला बोलवलेलंच नाही आलं. म्हणतो ठीक आहे चल थोडं पाण्यामध्ये चल. तो जातो. तो म्हणतो आणखीन दूर चल. तो जातो. तो आणखीन मिडवे इथपर्यंत येतं पाणी आणि म्हणतो हा काय वेळ झालाय का, मी याला विचारतोय टिप्स सक्सेसफुल कसं व्हायचं, कसा पैसा कमवायचा, आणि हा मला इथे आणतोय. आणखीन थोडं जातो इथपर्यंत पाणी. हा जो सक्सेसफुल माणूस असतो हा त्या लहान मुलाचं दॅट अनसक्सेसफुल माणसाचं डोकं इथून असं धरतो अँड ही डिप्स इट इनसाइड द वॉटर. ही जस्ट डिप्स इट इनसाइड द वॉटर अँड जस्ट कीप्स इट डाऊन देअर. आणि ऑलमोस्ट जेव्हा ही इज अबाउट टू पास आउट, ऑलमोस्ट अबाउट टू डाय, ही टेक्स इट आउट. And this man is just gasping for air for his life. And then this successful man says, you will be successful only when you want it so badly as much as you wanted to breathe air. म्हणजे तू तेव्हा सक्सेसफुल होशील जेव्हा तुला सक्सेस इतकं हवंय जितकं तुला आता हवा पाहिजे, जितकं आता तुला श्वास पाहिजे होतं. जेव्हा तुला ही डिझायर असणार आहे ना, तेव्हाच तू माझ्यासारखं सक्सेसफुल. सो दॅट यू नीड. सो यू हॅव टू गेट इट क्लिअर. तुम्हाला डॉक्टर, इट्स अ व्हेरी सिरियस बिझनेस. आय टेल यू, बिकमिंग डॉक्टर इज अ व्हेरी व्हेरी सिरियस बिझनेस. You actually handle a lot of lives. I'll give you example of Sion Hospital. 75 doctors became positive for COVID-19. 75 doctors. 24 जणांची मेडिसिन स्पेशालिटी जी आहे, 24 जणांची बॅच असते. त्या एका सेकंड इयरच्या बॅच मध्ये 12 जण, 50% ऑफ डॉक्टर्स were tested positive for COVID. So it's not a lazy business. Doctor बनायचं, चलो doctor बनेंगे. It's not like that. It's super intense. It's super intense. Literally lives at your hand. Bhaskar, if you remember, Gynec posting मध्ये, Yes. we had delivered. एकदा आमच्याकडे लाईटच गेली हॉस्पिटलमध्ये. लाईट गेली. इट नेव्हर हॅपन्स. लाईट चालली गेली हॉस्पिटलमध्ये. आम्ही मोबाईलच्या टॉर्च वरती डिलिव्हरी केली आहे बाळाची. And at the same time, 2 ladies were delivering. एका बेबीला लिटरली असं, माझे क्रिकेटिंग स्किल्स तेव्हा आले कामाला, आणि मी असं जस्ट धरलं. बेबी जस्ट स्लिप्ड आउट अँड आय हेल्ड हिम, लाईक कॉट हिम. दिस इज व्हॉट यू नीड टू डू. सो यू वॉन्ट टू बिकम डॉक्टर बॅड इनफ, तेव्हाच या एंट्रन्सला यायला पाहिजे. अँड इवन इफ यू रिअलाइज की यार
मला करायचं तर आहे पण आता होत नाहीये. When you realize and you are not doing, chuck it. It's okay, no? There's many other things that you can do in life. Trust me. Becoming doctor is not the only thing. There are many ways जेणेकरून तुम्ही सोसायटीला काय म्हणतात त्याला, that you can be useful to the society. So take your call. Decide why you want to do it. Your reason, I'm telling you again, why is very important. Define why, everything will be smooth. All right, Dipali, Rutuja, Umesh, Shailesh, and Bhaskar is also there. Okay, Sakshi, Ankita, Pavan, everybody, you need to define your why. Let's take another one. OBGY stories, very motivating. You should be in a government hospital and then you'll feel so nice about being a doctor. Lovely being a doctor. Umesh, I see तुझ्या मागे इतके सारे पुस्तक आहेत. Just take a look at that, buddy, and you'll be motivated. And you know what? Being positive does not matter if you are positive or not. Doing things matters. आणि especially now, मी खरं सांगतो तुम्हाला, don't fall into the trap of अरे यार काहीतरी फिलिंग येणार आणि मग मी करणार. मुलांना तुम्हाला नाही येणार ती फिलिंग, कारण ते ऍटमॉस्फिअर नाहीये तसं, ऑरा नाही. इट्स व्हेरी डिफिकल्ट. इट्स ऑलमोस्ट लाईक डेव्हलपिंग अ वॅक्सिन फॉर कोविड ऍट द मोमेंट. आणि तिथे बसून त्या रूम मध्ये जिथे की तुझ्या मागे फक्त पुस्तक आहे, तू डेव्हलप करू शकणार आहेस का वॅक्सिन? इट्स गोना बी व्हेरी डिफिकल्ट फॉर यू, राईट उमेश? इट्स ऑलमोस्ट आस्किंग दॅट. सो डोंट फॉल इन टू दॅट ट्रॅप. डू नॉट सीक मोटिवेशन किंवा पॉझिटिव्हिटी इथून तिथून. नाही येणार. नाहीच, ऍटमॉस्फिअरच नाहीये तसं. इट्स व्हेरी ग्लूमी. If you talk to somebody, they are losing jobs, people are losing money, people are dying. All right, so let's not look for motivation outside. Let's just do work. And as I said earlier, no, once you put yourself, no, एकदा का करायला लागलो ना आपण, ऑटोमॅटिकली कळणार की यार कुठून आलोय माझ्यामध्ये हे. That is called self motivation, and it only comes from doing things. Never comes from thinking anything or imagining things. No, it comes from doing. So do. Start to read, start to study. And all these faces out there, हे सगळे आहेत जे तुम्ही सगळे आहात ना, just gather together, form a group of yours and just sit. Just tell each other की मी हे वाचतोय. आणि जे किक बसेल ना at your back, and then you'll start to study. की यार याचं तर इतकं झालंय, यार त्याचं तितकं झालंय. तेव्हा कळेल की आपल्याला करायला पाहिजे. Because don't forget, at the end of the day, it's your entrance. 10वी 12वीची बोर्ड एक्झाम नाही आहे जिथे सगळे पास होतील. इट्स एन एंट्रन्स. यू हॅव टू कम्पीट विथ युअर सेल्फ एज वेल एज अदर्स. सो डू नॉट फॉरगेट दॅट. इथे उमेश इज अ कॉम्पिटिशन ऑफ दीपाली, इज अ कॉम्पिटिशन ऑफ ऋतुजा, इज अ कॉम्पिटिशन ऑफ साक्षी, इज अ कॉम्पिटिशन ऑफ शैलेश. अमोल, You get that? Yes. एक क्वेश्चन आहे. Sir, our marks take a pay and then we get lazy because we got that Take much a peek. marks. Yeah. How to tackle that situation? Absolutely. So इथे काय आहे ना, that thing is called complacency. तर आपण कॉम्प्लेसंट झालो ना की अच्छा मला इतकं मिळालंय, आता मी जरा रिलॅक्स करू शकतो. नो, इट टेल्स. आदित्य, मला आदित्यला बघायचंय. इफ आय कॅन. Aditya, can you just put your video on if it is possible for you? Okay, no problems. So that actually comes जेव्हा हे आदित्य, तर हे तेव्हा होतं आपल्याला कॉम्प्लिसन्सी जेव्हा आपण फक्त इतरांना मनात ठेवतोय. when you are actually thinking about others. Okay, when you start to think about you and your own preparation, ही कॉम्प्लिसन्सी डेव्हलप होत नाही. तुला चांगले मार्क मिळाले ना, सो ओके, आपण कुठल्या गोष्टीला चांगलं कसं म्हणतो? बाय कम्पेअरिंग इट विथ अ बॅड वन. करेक्ट? आपण गोड म्हणू शकतो कुठल्याही गोष्टीला जास्त गोड आहे when you compare it to the non-good thing. So what you're doing is when you say speak of your marks, you compare it with what happens with others at that very moment. की मला इतरांशी चांगले मिळाले. कदाचित तुला माहिती सुद्धा नाही, तू रॅशनली आणि कॉन्शियसली विचार पण करत नाहीस. But this is what comes into your head. This is what a peak is. That is not a peak in your preparation. At this very moment, although just 60, 70, 80 seconds back I said all of you all are competitions of each other, but the biggest competition of you is yourself. Okay, so तुला इथे ध्यानात ठेवायचं आहे. सर प्रॉब्लेम कोण आहे? सर आदित्य, yes आदित्य, please. मीच बोलतोय सर. प्रॉब्लेम
तो नाहीये, पण असं म्हणजे एक एम आला आपल्या समोर, आपण तो स्टेज गाठली. मी त्या दिवशी परीक्षा दिली, म्हणजे परीक्षा दिली आणि त्याच्यानंतर मला मार्क्स कळाले माझे काय येणार आहे. तर That's मी त्या great. दिवशी पूर्ण तो 2-3 तास माझे लेझी चालले जातात त्याच्यात. एकदम आरामात करतो मी मस्तपैकी आणि परत चालू होतो. माझं पुढचं टार्गेट असतं की परत मी याच्या पुढे करायचंय मला, म्हणजे माझ्या मार्काच्या पुढे आणखी मार्क्स आणायचे मला. पण जेवढे मार्क्स पडलेले त्याच्या पुढे आणखी मार्क्स पण ते अचीव करता 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 परत वाटतं की आपण मागच्या टायमाला थोडं जास्त केलं, यावेळेस थोडं कमी होईल. आवाज येतोय का सगळं क्लिअर? हे नाही, आवाजाचा मला प्रॉब्लेम. आदित्य, आय एम सो सॉरी बडी. तू दिसतोयस मला आता थोडं मूव्ह करताना, पण आवाज क्लिअर येत नाही, मध्ये ब्रेक होतो. आदित्य, बट आय थिंक हा, मला तुझं काइंड माईक ऑफ आयडिया आली आदित्यच्या प्रश्नाची, की सर मला मार्क्स चांगले आले, त्यानंतर 2-3 तास मला खूप चांगलं वाटतं, असं काही बोललास? आदित्य परत एकदा म्हणजे मी लेझी होऊन जातो 2-3 तास, म्हणजे आराम करतो आरामात. म्हणजे ओके, असं ओके. वाटत नाही की हा ठीक आहे, एवढे मार्क खूप झाले असं वाटायला लागतं. येस, येस, येस. पण ओके. नंतर परत मला ती एक्सपेक्टेशनच नाही. खरं म्हणजे ती एक्सपेक्टेशन नाही. मला जास्त मार्काची एक्सपेक्टेशन त्याच्या पण पण मला ती स्टेज गाठताच येत नाही. त्यावेळेस ती स्टेज गाठायची असं. ओके, ओके. तर ते जे लेझीनेस आपण म्हणतो ना आदित्य, अगेन ऍज आय सेड, तुला कदाचित माहिती सुद्धा नाहीये दॅट युअर ब्रेन इज ऑटोमॅटिकली कम्पेअरिंग युअर मार्क्स विथ अदर्स मार्क्स. गेट मी हिअर, देन थिंक प्रॉपरली त्याच्याबद्दल. नाहीतर अँड वी विल कंटिन्यू दॅट. सो ऍक्च्युअली काय होतं ना, इट कम्स आउट ऑफ कॉम्प्लिसन्सी बाय ऍक्च्युअली कम्पेअरिंग आवर मार्क्स विथ समबडी एल्स. आणि आपल्याला वाटतं की इट्स बीन नाईस अँड वी थिंक की आपण आपल्याला रिवॉर्ड करायला पाहिजे. हाऊ डू बी रिवॉर्ड? बाय सिटिंग अँड रिलॅक्सिंग. बट देन व्हॉट? दॅट फिलिंग ऑफ युफोरिया, दॅट डोपामिनचं जे सर्ज होतं, ऍड्रेनलिनचं जे सर्ज होतं रिवॉर्ड सेंटरला, आपल्या न्यूक्लियस ॲक्युम्बन्सला, ते कमी व्हायला लागतं. ते कमी व्हायला लागतं. And then you have to get up again and do the same process and then achieve equal number of marks. And when you do not get that, you feel bad about it. Are you getting it? What's happening? So तुझा रिवॉर्ड सेंटर पहिले ऍक्टिव्हेट होतो, मस्त वाटतं एकदम, and you reward yourself by what? By relaxing. Instead of that, if you get up and use that very energy and again sit for studies, even that 2 hours of relaxation, if you sit to study and at least keep in your head ki मला आधी मी जितकं केलं ना त्यापेक्षा जास्त करावं लागेल to get the same result. And once this pattern sets na ki second time also you are getting good marks and you are not relaxing, and third time you are getting good marks and you are not relaxing, हे सगळं laziness चा प्रॉब्लेमच चाललं जाणार. It's all about setting your brain एका बरोबरच्या फ्रिक्वेन्सीवरती. Once that design is done, you are done. आणि सर Right. मला एक दुसरा आणखीन एक क्वेश्चन विचारायचं आहे. माझी फिजिकल फिटनेस आता म्हणजे 2 ते 3 महिने झाले मी घरीच आहे. मी वेट वाढत चाललंय, त्याच्यामुळे मेंटल इलनेस पण येतंय असं मला वाटतंय. That's a very good question and that's a very legitimate concern as well, Aditya. तर एक तुला सांगू काय कर फक्त की, आणि सगळ्यांसाठी इनफॅक्ट हे आहे, तुम्ही घरी आहात ना, जस्ट डू सम काइंड ऑफ एक्सरसाइज. म्हणजे मूव्ह. एक्सरसाइज डज नॉट मीन की डंबल्स पेलणं नाही. एक्सरसाइज करा, मूव्ह करा. इट कॅन बी एनिथिंग. डू इट फॉर 20 to 25 minutes. ऑल राईट. यू ओनली नो काय होणार आहे त्याच्याने. सर्क्युलेशन चांगलं, इश्यूज जे आपले असे बसून टेन्स झालेत त्याच्यामध्ये लिम्फॅटिक फ्लो चांगला होणार आहे, ब्लड फ्लो चांगला होणार आहे, अँड मोस्ट इम्पॉर्टंटली कुठे फ्लो चांगला होणार आहे? इज हिअर. जे छोटे मोठे व्हेन्युल्स आहेत आपले, आर्टरिओल्स आहेत, ते आणखीन जातील आपल्या अगदी कॉर्टेक्स पर्यंत, लिम्बिक सिस्टमला सगळीकडे जाऊन ब्लड पोहोचवणार, अँड इट विल स्टार्ट टू ऍक्ट वेल. राईट. सो इट्स हायली इम्पॉर्टंट. अनदर थिंग इज की टॉक्झिन्स जे आहेत ते सेट होत राहतात. आपल्या सेल्स आणि टिश्यूज मध्ये टॉक्झिन्स भरत असले ना, तर यू डू नॉट इवन रिअलाइज, आणि स्थूलता येते, वीकनेस जाणवतं, हे सगळं होतं. प्लस वन व्हेरी इम्पॉर्टंट थिंग, भास्कर, आय थिंक इफ दिस इज नॉट डन ऑलरेडी, तू सगळ्यांना सांगितलं पाहिजे की आपण सगळे घरी आहोत. माइंड यू, सन एक्सपोजर फारच कमी आहे. विटॅमिन डी डेफिशियन्सी कॅन हॅपन. दिस हॅपन्स इन स्टुडंट्स अ लॉट. हे लॉकडाऊन तर दूरची गोष्ट, त्याच्या आधी पण हे प्रॉब्लेम होते. दिस इज व्हॉट यू हॅव ऑब्झर्व फ्रॉम स्टडीज अँड रिसर्चेस एज वेल. So please start taking vitamin D supplements. You know why? Vitamin D deficiency मुळे आपल्याला
मेंटल फटीक सुद्धा लवकर येतं, फिजिकल फटीक सुद्धा लवकर येतं. आणि तुम्ही जे म्हणता ना की सर मी वाचतो पण मला कंटाळे यायला लागतं, दॅट कॅन ऍक्च्युअली be from vitamin D deficiency as well. So if you can start taking vitamin D supplements and start taking vitamin B12 साठी पण just take those supplements because that will help you. And some form of exercise. And Aditya, if you ever feel की सर मला फार जास्तच असं mentally त्रास व्हायला लागलाय, take my number from Dr. Bhaskar and then give me a call right away. Any of you, जर का तुम्हाला वाटतं मला mentally फारच जास्त होतं, मला बिलकुल कळत नाही काय करायचं, give me a call or any professional that you can talk to. All right? So don't suffer. आणि बाकीचे प्रॉब्लेम त्यासाठी भास्कर आहे, he is more than competent enough to help you and take you through. Yes, Yes, I trust him a lot. Okay, but if it goes any inch beyond that, give me a call right away. Okay. Okay. I think it's 7:30 already. Bhaskar, हो. would you want to extend this or काही क्वेश्चन असतील तर विचारा, नसता We'll आपण do that. वाइंड अप करूया. मला दीपाली म्हणते सर मार्क्स कमी आले तर डिप्रेशन येत कॉन्फिडन्स लूज होतं, तरी जरीपर्यंत केले तरी मार्क्स मध्ये इम्प्रूव्हमेंट होत नाहीये आणि मग अजून कॉन्फिडन्स लूज होत जातो. ओके ओके ओके. दीपाली यु नो व्हॉट, इट्स व्हेरी नॅचरल यार, इट्स व्हेरी नॅचरल की आपल्याला कमी मार्क्स मिळाले ना, वी फील सॅड, वी फील व्हेरी बॅड, आणि मोटिवेशन जे तर खसत जात. यु नो व्हॉट्स द absolute perfect step over here? बायोलॉजीचा प्रॉब्लेम आला, लगेच डॉक्टर भास्करला कॉल करायचं, त्यांना सांगायचं सर असं असं होत आहे, आणि ही विल टेल यू की तुझं कुठे चुकतंय, कुठल्या एरियाजला, कुठल्या चॅप्टर्सला तुला फोकस करायचंय आणि कुठल्यावरती नाही करायचं. करेक्ट? यू विल अंडरस्टँड दॅट. देन कम्स हे जे सगळं आपलं डिस्कशन आहे, त्यानंतर हे सगळं डिस्कशन येतं की मग स्वतःला मोटिवेटेड कसं ठेवायचं, माझ्या इरॅशनल फिअर्सला बीट कसं करायचं, सेल्फ इम्प्रुव्हमेंट कशी आणायची, सेल्फ मोटिवेटेड कसं व्हायचं, हे सगळं त्यानंतर आहे. बट फर्स्ट हे जे स्ट्रक्चर आहे ते तुला समजून घ्यायचं. सो फॉर दॅट गो बॅक टू डॉक्टर भास्कर, त्यांना ट्रबल कर, दिवसात 10 वेळा कॉल कर आणि त्यांना विचार की असं का होतंय. ओके इज देअर. ओके, थँक्यू. भास्कर, मला असं अमोल. वाटलेलं की तू तेवढा वेळ तू गुगल करून बघशील की गौतम गंभीरने बांगलादेशच्या मॅच मध्ये किती मार्क्स, ऍक्च्युली किती सगळे रन्स मोबाईल केलेले. एंगेज आहेत. ऑलराइट, आय सी. ओके. नो प्रॉब्लेम्स. आणि अमोल, म्हणजे आपण आता 1.5 तास झाले एक प्रोडक्टिव्ह चर्चा करतोय. टेक होम मेसेज काय असणार आहे या सगळ्याचा? मला असं कळालं की जस्ट डू इट. येस. जास्त विचार नका करू. विचार करताल, जेवढा विचार करताल तेवढं डिस्ट्रॅक्ट होताल, तर जस्ट डू इट. जसं नायकेचं टॅगलाईन आहे ते, बरोबर आहे. आणि तुम्ही करत करत जाताल तर नेहमीच तुम्ही म्हणजे फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये जाताल. थांबल तो संपल. तर तुला काय वाटतं अमोल की टेक होम मेसेज काय आहे सर्व मुलांसाठी? आणि हे ऍस्पिरिंग डॉक्टर आहेत, यांचं ड्रीम आहे KM हॉस्पिटल, जिथनं तुझं MD झालेलं आहे. तर मुलांना काय सांगशील की अबाउट द KM अँड दॅट इज वन टेक होम मेसेज? सी, मी टेक होम तर म्हणणार नाही, कारण सगळे होमच आहेत. Everybody is sitting home. Okay. So it's not going to be a take home message anyways. So most important is, हे जे बोर्ड समोर तुमच्या सक्सेस मंत्र लिहिलंय, क्रिएट अ पेज. जस्ट एक आपलं A4 साइज असतं, पेज घ्या, त्याच्यावरती मोठ्या अक्षरामध्ये लिहा तुमचं गोल काय आहे. ओके, जस्ट राईट युअर गोल अँड देयर विल बी फ्यू ऑब्जेक्टिव्ह ओव्हर देअर. काही छोटे छोटे ऑब्जेक्टिव्ह असतील तिथे की या गोल पर्यंत पोहोचायला मला हे 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 करावं लागणार आहे. त्या ऑब्जेक्टिव्ह पासून तुमचे छोटे 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 असे सेमी ऑब्जेक्टिव्ह, सब ऑब्जेक्टिव्ह बनतील. टेक दोज. विजन बोर्ड, व्हॉट आय एम टॉकिंग. तर एका महिन्याचं विजन बोर्ड विल बी 5 or 6 आयटम्स ओनली. एक मोठं गोल लिहा तुमचं, व्हॉट इज देअर, त्यासाठी मला काय करावं लागणार आहे, इतकंच लावाच तुमच्या टेबल पाशी आणि कुठे जिथे तुम्ही बसला असाल. Just look at that and start doing it. When your goals are clear, when your why is defined, you are through. You will be able to do it. That's the only message that I want you to take out of this session. तितकंच एक मेसेज तुम्ही घ्या. का करायचंय तुम्हाला ते डिफाईन करा and you will be done.
आय थिंक दीपालीच्या आई पण बाजूला आहेत. तर दीपाली जस्ट डू इट फॉर युअर मदर, की मला आईसाठी डॉक्टर व्हायचंय, आणि लिह तिथे की माझ्या आईसाठी मला डॉक्टर व्हायचंय. कसं व्हायचंय? बायोलॉजी, फिजिक्स आणि केमिस्ट्री मध्ये खूप चांगले गुण मिळवून. कसे मिळवणार मी? या पद्धतीने अभ्यास करून, इतके तास अभ्यास करून, आणि स्वतःला इतकं रेस्ट देऊन. झाले ब्रॅकेट्स तुझे क्लिअर, अँड देन सिट अँड डू दॅट. अँड आय एम व्हेरी शुअर मी इथे असणार केएम मध्ये, अँड आय विल बी वेलकमिंग यू ओव्हर देयर. ऑल्दो राईट नाउ आय एम नॉट इन केएम, बट you give me a call, I'll be there. Umesh, Rutuja, Shailesh, everybody. All right? Define why and make your goals clear, and you'll be able to do it. That is what I would want you to take out of this session. Okay. Thank you, Amol. Thank you so much. Absolutely. Okay. जे विद्यार्थी आहेत त्यांचे पण धन्यवाद. जे पॅरेंट्स ही मीटिंग अटेंड करत आहेत त्यांचे पण मनापासून आभार. Yes. आणि हे जेवढं प्रोडक्टिव्ह सेशन झालेलं आहे, मला वाटतं नक्कीच मुलं यातनं काहीतरी मोटिवेशन घेतील. I आणि wish. अमोल जो बोलला की समजा तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल, म्हणजे डिप्रेशन आहे, लोअर साईड आहे, तुम्ही माझ्याकडनं त्याचा नंबर घेऊ शकताय आणि बोलू शकताय. फक्त एक टाइम फ्री असेल त्यावेळेस तो नक्कीच हे करेल. आणि मला असं वाटतं की याचा नक्कीच फायदा होईल मुलांना. ठीक आहे. आणि सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो मी AIB तर्फे, खास करून तर आपलं डॉक्टर अमोल तायडे आणि Absolutely. बाकी सगळे पॅरेंटचे आणि Yes, विद्यार्थ्यांचे. ठीक आहे. And all the आणि- best सगळ्यांना. All the very best to all of you all. ओके. थँक्यू. मग आपण थांबूया. अमोल, याच्यानंतर खूप सारे क्वेश्चन येतील, मी तुला फॉरवर्ड करत राहील. Absolutely. त्याच्यावर चर्चा Absolutely. करूया. आणि Sure. नंतर असंच पॉसिबल झालं तर आणखी एक सेशन ठेवूया पर्टिक्युलर एखाद्या गोष्टीवर. Sure. ठीक आहे. Sure. थँक्यू I'll be अमोल. there. Yes. थँक्यू सो मच. Thank you so much. तर Take care of मुलांना you आपण all. थांबूया. Goodbye. अमोल, बरेच मुलं थँक्यू म्हणत आहेत. Absolutely. I read saw all that those comments. messages. आणि कोणाला मोटिवेशनची गरज असेल, थोडं रिलॅक्स व्हायचं असेल, सो दिस इज लोणावला अँड खंडाला. या सो हे तिथल्या काय म्हणतात, ये लोनावला और खंडाला की वादियां हैं. कभी आओ यहाँ पर. ऑलराइट, बट टू अचीव दैट एंड स्टे हियर एंड वॉच ऑल दैट, यू विल हैव टू स्टडी. सो राइट नाउ बसा आणि अभ्यास करा. एंड ऑल द व्हेरी बेस्ट. आई विल टेक योर लीव. थँक यू सो मच. ओके. Take care of थँक्यू yourself. अमोल. Goodbye. थँक्यू.